ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। आपल्या जीवनात कधीही कोणतेही कार्य करताना किंवा कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना आपल्या समोर दोन पर्याय असतात, बाह्य आकृती की आंतरिक गाभा किंवा आंतरिक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये काय आहे। जसं आपण या चित्रात बघतोय, दुधाची एक बॉटल आहे, त्याच्यामध्ये बाह्य जी आकृती आहे ती बाटली आहे आणि त्यामध्ये आतमध्ये जो गाभा आहे, जो महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे दूध। तर दुधाला ठेवण्यासाठी आपण इतर कोणतंही एक भांड पण घेऊ शकतो, एका ग्लास मध्ये ठेवू शकतो, दुसऱ्या एका कप मध्ये घेऊ शकतो, एका मग मध्ये घेऊ शकतो। वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या, वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपल्याला मिळणार दूध सांभाळण्यासाठी। पण दुधाला पर्याय नाहीये। दूध जर आपण नाकारलं तर अजून एवढं पौष्टिक आपल्याला कदाचित काही मिळणार नाही। सो गाभ्याला पर्याय नसतो, पण आकृतीला भरपूर पर्याय असतात। तशाच प्रकारे धान्य आहे आणि त्या धान्याचे जेव्हा आपण बाहेरचा साल काढतो तेव्हा आतमध्ये मग तांदूळ असतो किंवा दाणे असतात, तर ते महत्त्वाचे आहेत। आणि जेव्हा आपण या धान्यातून तांदूळ काढतो बाहेर आणि त्याचे जे साल असतील ते काही काळ जर आपण ठेवले तर ते स्वतःहून वाळतात, त्याला काही महत्त्व नसतं। याचा अर्थ गाभ्याला पर्याय नाहीये। बाहेरचा जो आकृती आहे ती आपण अनेक वेळा बदलू शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर गाभ्याला आपण बाहेरच्या त्या आकृतीपासून जर वेगळं केलं तर त्यानंतर फक्त गाभ्यालाच महत्त्व आहे आणि मग त्या बाहेरच्या आकृतीला महत्त्व नाहीये। तसंच आपण आपल्या जीवनात पण बघू शकतो की आपल्या जीवनातही कधी काही निर्णय असतील, कधी काही गोष्टी असतील, तर तेव्हा काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। आपण जेव्हा आपल्या मुलांना शाळेत घालतो तेव्हा कधी कधी मी बघितलंय की आपल्या घरापासून दूर कधी काही शाळा असेल, पण त्या शाळेतही आपण मुलांना घालतो। का बरं? तर महत्त्वाचं हे नाही आहे की त्या शाळेचं अंतर किती आहे, महत्त्वाचं हे की त्या शाळेमध्ये काय शिकवतात। चांगली शाळा असेल आपण घरापासून दूरही पाठवतो। अर्थातच शाळेमध्ये अंतराला महत्त्व नाही आहे, शाळेमध्ये शिक्षणाला जास्ती महत्त्व आहे। तसंच आपल्या जीवनात इतरही काही गोष्टी आहेत। जसं इथे चित्र आहे एका लग्न समारंभाचं। या लग्न समारंभामध्ये तुमच्यातून कोणी सांगू शकतात का अनम्यूट करून स्वतःला की यामध्ये आकृती काय आहे आणि यामध्ये गाभा काय आहे? हरी बोल. हा माताजी। प्रभूजी, गाभा म्हणजे ऍक्च्युली जो विवाह एकमेकांच्या गळ्यात हार घालून जो विधी आहे तो महत्वाचा आहे याच्यामध्ये। आणि आकृती म्हणजे बाह्य ज्या गोष्टी आहेत सगळ्या ज्या दिसत आहेत आपल्याला, बाह्य म्हणजे ती सजावट असेल किंवा इतर लोक वगैरे, तर ती आकृती वाटत आहे। हरे हरे कृष्णा, हरी बोल। येस माताजी। हा, दंडवत प्रणाम। मला असं वाटतं या चित्रात बाह्य आकृती म्हणजे हा समारंभ आणि गाभा म्हणजे
दोन जीवांचा संगम धन्यवाद किंवा धन्यवाद. आत्म एकत्मता. ओके माताजी. अजून कोणाला बोलायचं आहे? मी संन्यास स्वीकारण्याचा समारंभाचा फोटो मुद्दामून नाही ठेवलाय. मुद्दामून सगळे गृहस्थ आश्रमी लोक आहेत म्हणून लग्नाच्या समारंभाचा फोटो ठेवलाय. संस्कार आणि समारंभ. सो धन्यवाद, सगळ्यांनी छान आपले मतं मांडली आहेत. एका अर्थाने आपण असं पण म्हणू शकतो की बाहेरचा समारंभ, लोकांना बोलावणे इत्यादी इत्यादी ह्या भरपूर गोष्टी इथे दिसत आहेत. याच्यानंतर छान जेवण वगैरे पण असणार, सगळेजण खुश असतात सगळे. पण या सर्वाचा गाभा आहे की या दोन व्यक्तींनी आता मनातल्या मनात एकमेकांना सोबत धरून पूर्ण आयुष्याच्या चढाओढी एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय केला पाहिजे. जर यांनी फक्त एकमेकांच्या गळ्यात हार टाकला आणि आजपासून ते माताजी जे आहेत त्यांचं नावासमोर आता आधीपर्यंत वडिलांचं नाव असतं, आता लग्न समारंभ झाल्यानंतर त्यांच्या पतींचं नाव येणार तिकडे. म्हणजे एका अर्थाने तिचा परिवार बदलला. आजपर्यंत तिचं आडनाव वेगळं होतं, आता लग्न समारंभानंतर आडनाव बदलणार. पण ह्या सर्व बाह्य गोष्टी आहेत. अनेक वेळा लग्न झाल्यानंतर जरी बाहेरचं आपलं नाव बदलतं, कधी कधी मी बघितलंय की माहेरचं नाव एक असतं आणि नंतर लग्न झाल्यानंतर त्यांचे जे पती आहेत ते दुसरं नाव पण देतात. तर स्वतःचं नाव बदललं, मधलं नाव बदललं आणि आडनाव पण बदललं, तरी असं शक्य आहे की लग्न झाल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख नाही बदलली. अजूनही तिला वाटतं की मी या परिवारातली आहे, अजूनही तिला वाटतं की माझी ओळख ही आहे. आणि जेव्हापर्यंत आंतरिक ओळख बदलणार नाही, जेव्हापर्यंत आपण सासरी गेल्यावर त्या परिवाराशी स्वतःला जुळून घेणार नाही मनापासून, तेव्हापर्यंत कदाचित बाह्य नाव बदलेल, राहण्याचं स्थान बदलेल आणि बाह्य गोष्टी बऱ्याच बदलतील. पण मनात आतमध्ये माहिती पाहिजे की आता माझं आडनाव बदललंय, आता माझा संबंध माझ्या वडिलांशी नाव यायचं, आता मी कुठेही माझी नाव नोंदणी करणार तिथे माझं नाव माझ्या पतींचं नाव आणि नंतर माझ्या पतींचं आडनाव येणार. तर एक आंतरिक तो जो गाभा आहे तो जर बदलला नाही तर मी आधुनिक जगात बघतो भरपूर त्रास होतो. लग्न झाल्यानंतरही मुलगा स्वतःच्याच काहीतरी मनस्थितीत असतो जसं लग्नापूर्वी होता, आणि लग्न झाल्यानंतर मुलगी स्वतःच्याच मनस्थितीत असते लग्नापूर्वी जी मनस्थिती होती ती. तर दोघांमध्येही आजच्या या सांस्कृतिक ऱ्हासामुळे संस्कृती नाही आता, त्यामुळे लग्न झालंय, सोबत राहत आहेत, पण ऍक्च्युली खरं बघितलं तर मानसिक दृष्टीने अजूनही एकटे एकटे राहतात. मानसिक दृष्टीने एकमेकांना त्यांनी स्वीकार नाही केलंय, मानसिक दृष्टीने अजूनही एकमेकांशी भरपूर भांडणं करतात. ज्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की माझं नाव बदललंय, माझं आडनाव बदललंय, माझी ओळख बदलली आहे, तेव्हा मग नंतर आपण स्वीकार करतो. जसं माहेरी भावामध्ये कधी काही त्रुटी असतात, बहिणीमध्ये काही त्रुटी असतात, पण आपण अरे भाऊ आहे माझा, माझी बहीण आहे. तसंच लग्न झाल्यानंतर पण सासरातले काही लोकांमध्ये काही काही त्रुटी असतात, पण ते अनेक वेळा मी बघतो की दोन्हीकडची लोक ते स्वीकार नाही करत. का? कारण त्या व्यक्तीला आपण भाऊ आणि बहीण म्हणून अजून स्वीकारलं नाही. मानसिक दृष्टीने वेळ लागतो, पण कमीत कमी प्रयत्न तरी पाहिजे. अनेक वेळा मी बघतो आता नवीन जे लग्न होतात त्यामध्ये ती स्वीकृतीच नाही. तर ते सांगायचं तात्पर्य होतं की हा जो समारंभ आहे या समारंभामध्ये पण एक गाभा आहे आणि एक आकृती आहे. अशाच प्रकारे हे जे चित्र आहे आता तुमच्या समोर, त्यामध्ये कोणी सांगेल का की याच्यामध्ये आकृती काय आणि याच्यामध्ये गाभा काय? हरी बोल. दंडवत प्रणाम प्रभूजी. बीड बॅग प्रणाम. ही आकृती आहे आणि आतला हरिनाम हा गाभा आहे. धन्यवाद. अजून कोणाला काही म्हणायचं? 79 लोक आहेत, असं काही नाव ठरलेले नाहीये.
की यांनी 4-5 लोकांनीच बोलायला पाहिजे, बाकी सगळे पण आपलं मत व्यक्त करायला शिकायला पाहिजेत. हरी बोल. हा माताजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत मी पण मी बोलणार होते, पण माताजींनी जे सांगितलं तेच माझं पण मत होतं, मग मी थांबले. हो, ओके, चालेल. अजून कोणी आहे का? हरे कृष्ण. हा हरी बोल प्रभूजी. हा माधुरी, हो दंडवत हो, प्रणाम प्रभूजी. हा दंडवत. वाणीनं भगवंतांचं नाव घेणे ही आकृती झाली आणि हृदयातून भगवंतांशी संबंध जोडणे त्या नामाद्वारे हा गाभा झाला. धन्यवाद. ही पण एक छान तुम्ही दृष्टिकोन दिला की आतुरतेने हाक मारायला पाहिजे परमेश्वराला. अजून कोणाला 2 शब्द काही बोलायचे? हरी बोल प्रभूजी. हरी बोल. हा, हरे कृष्ण. येतोय, आवाज येतोय. दंडवत प्रणाम प्रभूजी. मी तुलसी देवी माता. तर हो, हो, समर्पण, भगवंतांप्रती समर्पण हा गाभा आहे आणि हरिनाम हे बीटबॅग आणि आपलं हरिनाम हे आकृती आहे. म्हणजे नाम ही आकृती आणि धन्यवाद. समर्पण. हो, मनात ती ओढ पाहिजे, मनामध्ये ती समर्पणाची भावना पाहिजे. प्रभुपादांनी एक दृष्टिकोन दिला होता. प्रभुपादांनी स्वतः हरे कृष्ण महामंत्रावर जे तात्पर्य दिलंय त्यामध्ये म्हणतायत की एक लहान बाळ आपल्या आईवर अवलंबून असतं आणि जेव्हा आठवण येते आईची तेव्हा कसा कासावीस होऊन कशा आतुरतेने, किती ओढ असते त्याला आईला हाक मारायची. तर प्रभुपादांनी हरे कृष्ण महामंत्रावर जे तात्पर्य दिले त्याच्यामध्ये म्हणतात अशा प्रकारे आपण परमेश्वराला एका लहान बाळ आपल्या आईला कसं बोलावतं तशा प्रकारे आपण हरिनाम घेतलं पाहिजे. तर ती आंतरिक भावना, जसं इतर भक्तांनी पण सांगितलं की आंतरिक भावना पाहिजे, त्याशिवाय तर मग फक्त आकृती उरेल. अजून कोणाला काही म्हणायचं? प्रभूजी, मला सांगायचं आहे, आपण जे याच्यापूर्वीचे उदाहरण घेतले ह्या उदाहरणामध्ये गाभा आणि आकृती हे दोघेही आपल्याला ऍटलिस्ट दिसत होते. परंतु जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टी करतो तर आध्यात्मिक गोष्टींमध्ये मग जपा असेल किंवा आपण पूर्वीच्या क्लासमध्ये म्हटलं अर्चना असेल, पूजा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला आकृती दिसते. परंतु गाभा जो आहे तो गाभा आपण सहजासहजी सांगू शकत नाही, कारण गाभा हा प्रत्येक व्यक्तीचा आंतरिक विषय आहे, प्रत्येक व्यक्तीची कॉन्शियसनेस आहे. त्यामुळे त्याच्या बाह्य आकृतीवरून गाभा कसा असेल हे आपल्याला ठरवणं थोडं कठीण जाईल. नक्की नक्की. म्हणून एका अर्थाने आपण असं पण हे पण म्हणू शकतो की आपली साधना, आपली मानसिकता ही आपली जबाबदारी आहे. इतर कोणाला आपली मानसिकता, इतर कोणाला आपली आंतरिक चेतना समजणं कठीण आहे आणि म्हणून अनेक वेळा आपण हा विचार करायला पाहिजे की दुसऱ्यांची चेतना काय आहे, दुसऱ्यांची मानसिकता काय आहे, विशेष म्हणजे भक्तांची, ते समजणं थोडं कठीण असतं. त्याच्यामुळे दुसऱ्यांची मानसिकता ओळखण्यापेक्षा आपण स्वतःची मानसिकता ओळखू शकतो आणि त्यासाठी आपण चर्चा का करतोय की स्वतःच्या मनामध्ये आपल्याला स्वतःला खोल जायला लागेल. इतर गोष्टी जेव्हा चुकतात तेव्हा दुसरे व्यक्ती आपल्याला बोट दाखवू शकतात. लहान मुलगाला आपण आकडे लिहायला सांगितले किंवा अक्षर लिहायला सांगितले, तर अ ब क लिहितो तो जेव्हा चुकतो तेव्हा शिक्षक सांगू शकतात, बघा तुम्ही इथे क कसं वेगळं लिहिलंय, चुकीचं लिहिलंय. तर इतर गोष्टींमध्ये जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला सांगण्यासाठी इतरांना, आपल्या शिक्षकांना खूप सोपं जातं. पण भक्ती मार्गामध्ये जेव्हा आपण चुकतो तेव्हा शिक्षक पण स्वतःहून कधी आपल्याला बोट दाखवणार नाहीत आणि आपल्याला म्हणणार नाहीत. म्हणजे आपली किती दयनीय परिस्थिती आहे. शाळेमध्ये जर आपण चुकलो तर शिक्षक आपल्याला लगेच म्हणणार की तुम्ही चुकले. पण आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपण चुकलो तर शिक्षक 10 वेळा विचार करतात की यांना सांगू की नको सांगू. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आपण स्वतःची मानसिकता आणि स्वतःची चेतना किती गंभीरपणे आपण परीक्षण केली पाहिजे का इतर लोक आपल्याला सांगण्यापासून 10 वेळा विचार करतील. एकदमच कोणी आपल्याला जवळ असतील, एकदमच कोणी आपल्या एकदम विश्वासू असतील, त्यांना माहिती आहे की चूक दाखवल्यावर, बोट दाखवल्यावर यांना राग नाही येणार. तो जर आपण विश्वास आपल्या आजूबाजूच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना जर दिला असेल तर मग ते आपल्याला आपुलकीने सांगतील की तुम्ही क वेगळं लिहिलंय. पण नाहीतर साधारण जे आध्यात्मिक जीवन आहे, साधारण आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या चुका जर कोणी आपल्याला सांगितल्याच नाही, विचार करा आपली किती वाईट परिस्थिती होऊ शकते आणि वर्षानुवर्ष निघू शकतात वाईट परिस्थितीमध्ये, चुकीच्या भावनेमध्ये.
आणि ते सगळं करून जर आपल्याला यश प्राप्ती नाही झाली, एवढं आपण हरे कृष्ण जप करतोय, एवढा आपण हरे कृष्ण जप करतोय, एवढं आपण सगळं भागवत करतोय, सेवा करतोय, साधना करतोय, आणि नंतर जर लक्षात आलं की गेले 20 वर्षांपासून माझी एक खूप मोठी चूक होती, मग मला कोणी सांगितलं का नाही? कारण आध्यात्मिक जीवनामध्ये दुसऱ्यांना सांगणं हे थोडंसं कठीण मानलं जातं. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आपली चेतना, खूप छान तुम्ही मुद्दा उचलला की आपली चेतना शेवटी आपल्याला ओळखायची आहे, आपली मानसिकता शेवटी स्वतःला आपल्याला ओळखायची. म्हणून जेव्हा आपण भक्तांसोबत चर्चा करतो, ती का महत्वाची आहे की भक्तांसोबत चर्चा करताना जर आपण हुशार असू तर आपल्याला लक्षात येईल की काय काय गोष्टींवर लक्ष द्यायचंय आणि काय काय गोष्टी आकृती आहेत त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं. तर खूप छान तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला. अजून एक शेवटचं कोणाचं काही मत आहे? हरे कृष्ण. हरिबोल. हरिबोल प्रभूजी. हरे कृष्ण. आवाज येतोय प्रभूजी? हरे कृष्ण. माताजी बोलतायत, माताजी नंतर तुम्ही बोला. हो, येतोय प्रभूजी आवाज. तुम्ही बऱ्याच वेळ काही दिवसांपूर्वी तुम्ही एक उदाहरण दिलेलं होतं. एक छोटा मुलगा असतो म्हणजे, आणि तो बीड बॅग त्याच्या हातात असते आणि तो सगळीकडे बीड बॅग घेऊन फिरत असतो. सगळ्याला वाटत असतं की तो जप करतोय, परंतु ऍक्च्युअल बघितलं त्याच्या बीड बॅग मध्ये माळच नसते. मग तुम्ही जे आता जे सांगितलं की आपली आंतरिक चेतना आणि आपलं इनर कॉन्शियसनेस जो आहे तो आपल्याला सांभाळायचा आहे. हरिबोल. धन्यवाद, धन्यवाद. तर ही आमच्या मंदिरामध्ये गुरुकुल होतं, आता ते गोवर्धन इको विलेजला शिफ्ट झालंय. तर त्या गुरुकुलामधली ही खरी गोष्ट आहे. 7वीतला एक मुलगा होता जो गुरुकुलात राहायचा आणि तो सर्वात उत्साही जप करायचा. तो हा त्याचा बीड बॅग मध्ये असायचा आणि ती बीड बॅग अशी 2-3 इंच वर खाली व्हायची. तर रोज सकाळी एकदम उत्साहाने ती बीड बॅग अशी एकदम नाचायची. तर तेव्हा राधा गोपीनाथ प्रभू आहेत आपले, राधा गोपीनाथ प्रभू गुरुकुलाची काळजी घ्यायचे. त्यांना एक दिवशी वाटलं की अरे हा एवढा उत्साहाने काय जप करतोय आणि काय चाललंय काय याचं. तर त्यांनी हातात त्यांची बीड बॅग घेतली आणि बघितलं तर एवढे संपूर्ण दिवस त्याच्या बीड बॅग मध्ये माळाच नव्हते. तो केवळ इतरांना दाखवण्यासाठी आणि इतरांसमोर काहीतरी मान सन्मान मिळण्यासाठी अशी ती बीड बॅग मध्ये हात वर खाली करायचा, जेणेकरून सगळ्यांना वाटायचं की हा किती उत्साही भक्त आहे, पण आतमध्ये माळ पण नव्हती साधी. तर ती खरी घटना आहे मंदिरात घडलेली. पवित्र लीला माताजी काहीतरी म्हणत होते. हा, हरे कृष्ण प्रभूजी. भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे हा गाभा वाटतोय मला. आणि माळेवरून हात फिरवणे किंवा एक एक मणी ओढणे ही आकृती वाटते. धन्यवाद माताजी, खूप खूप धन्यवाद. सर्वांनी फार छान आपापली मतं मांडली आहेत. एक मला मायक्रोफोन अनम्यूट दिसतोय, तुम्हाला बोलायचं आहे का? प्रभूजी मला एक हा हरिबोल. हा हा बोला. जर एखाद्या ठिकाणी किंवा आपण बाहेर गेलो आणि आपली बीड बॅग जर विसरली, तर आपण फक्त बीड बॅग शिवाय जर जप केला, म्हणजे असं फक्त मनात आपण बसून जर एका ठिकाणी जप केला, तर तो जप पूर्ण होतो का? जप पूर्ण होतो, पण हे जर रोज रोज झालं तर नाही होणार. एखाद दिवशी चुकीने आपण विसरतो, घाईघाईमध्ये कुठेतरी जायचंय, आजारी आहोत, लक्षात नाही आलं, दुसऱ्या कोणातरी सांगितलं की तू माझी बॅग भर आणि ते त्यांनी बीड बॅग नाही भरली. एखाद वेळेस चुकीने जेव्हा चूक होते तेव्हा ती चूक होते, पण चुकीने जेव्हा चूक रोज होते तेव्हा मग त्याला चूक नाही म्हणत, त्याला मग दुर्लक्षपणा म्हणतात. आणि मग दुर्लक्ष केल्यावर परमेश्वर प्रतिसाद देत नाहीत. एखाद वेळेस चालतं नक्कीच, पण रोज जर चूक झाली तर मग त्याला चूक नाही म्हणत, त्याला मुद्दामून केलेला दुर्लक्षपणा किंवा निष्काळजीपणा म्हणतात त्याला. तर आपण ते सावध राहायला पाहिजे. चालेल, आपण थोडं पुढे जाऊया. आपण थोडं गोवर्धन लीलेत जाऊया. गोवर्धन लीलेत अनेक अनेक पिढ्यानुपिढ्या हे सर्व गवळी भक्त आहेत, नारायणाचे भक्त होते, नारायणाचे उपासक होते, आणि हे पिढ्यानुपिढ्या हजारो वर्ष इंद्रदेवांची पूजा करत होते. आणि श्रीकृष्णांनी बघितलं की इंद्रदेवांना
ही जी एक सहजासहजी जी पूजा मिळते त्यांच्या स्थानामुळे, तिथे कुठेतरी इंद्रदेवांना याचा गर्व झालाय. आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्या सर्व या मित्रांकडे, वयस्कर लोकांकडे, सर्व भक्तांकडे गेले आणि म्हणाले, इंद्र त्यांचे कर्तव्य करतायत. जसे कोणी मंत्री आहेत, मंत्रींना त्यांची सेवा करण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी लाच द्यायची गरज नाहीये. मग त्याला लाच जेव्हा कोणी देतात तर त्याला आपण चुकीचं म्हणतो. त्यांचं ते कर्तव्य आहे. त्यांना गव्हर्नमेंट कडून ती जबाबदारी मिळाली आहे, शासनाकडून त्यांना ते पगार पण मिळतो, सगळ्या सोयी सुविधा मिळतात, घर मिळतं, गाडी मिळते. कशासाठी? की तुम्ही देशासाठी काहीतरी सेवा करा. पण जेव्हा त्याचा त्यांना गर्व होतो आणि मग ते लोकांना म्हणतात की आम्ही या स्थानावर आहोत, आमची जर सही पाहिजे असेल तर मग थोडी मिठाई पाठवा घरी, मग ते चुकीचं समजलं जातं. तर श्रीकृष्णांनी बघितलं, मी इंद्राला एक स्थान दिलंय, त्याला मंत्री बनवलंय, पाणी पुरवठा मंत्री बनवलंय, आणि त्या पाणी पुरवठा मंत्र्याला पाणी देण्यासाठी एवढी लाच वगैरे का द्यायला लागते? आणि त्यांनी काय बघितलं, पूजा करणं हे श्रीकृष्णांनीच सांगितलंय. देवी देवतांना पण आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पण श्रीकृष्णांनी बघितलं की इंद्राला त्याचा गर्व आलाय. इंद्राला जी पूजा मिळते तो त्याचा स्वतःचा हक्क समजतोय. हक्क नाहीये तो, ती मनुष्यांनी त्यांना अर्पण केलेली कृतज्ञता आहे. तर हे जेव्हा श्रीकृष्णांनी बघितलं तेव्हा त्यांनी सर्व ब्रजवासींना सांगितलं की तुम्ही पूजा अर्पण करायची काही गरज नाहीये. आणि तेव्हा इंद्रांना खूप राग आला, वीज चमकली, पाऊस आला, भरपूर काही वादळ आलं, आणि इंद्राच्या मनात केवळ एकच भावना होती, या सर्व व्रजवासींना गायीं समेत, श्रीकृष्णांसमेत, मोर, पक्षी जे काही सगळ्यांना मी आता मारून टाकणार. आणि तेव्हा सर्वांनी श्रीकृष्णांची शरण घेतली आणि श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत एकदम सोप्या पद्धतीने उचललं, बासुरी पण वाजवली, सर्व भक्तांना प्रेमाचा प्रतिसाद पण दिला, सर्व काही केलं. आणि त्यानंतर इंद्रांनी अजून वेग वाढवला. 7 दिवस 7 रात्र सतत जेव्हा पाऊस आहे तरी पण काही न होता, मग इंद्र थोडे नम्र झाले, ब्रह्मजींकडे गेले, ब्रह्मदेवांकडे गेले. म्हणतात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी श्रीकृष्णांची परीक्षा बघितली आणि त्यांना मारायचाही प्रयत्न केला. ब्रह्माजींना स्वतःचीच गोष्ट आठवली की ब्रह्माजींनी पण त्रास दिला होता श्रीकृष्णांना. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, मी काय तुझी मदत करू शकत नाही, साधारण परिस्थितीमध्ये मी नेहमी येतो विष्णूंकडे तुझं प्रतिनिधित्व करण्यासाठी, मीच स्वतः लज्जित आहे, मी तुला मदत नाही करू शकत, मग आता काय करायचं? मग म्हणाले सुरभी गायीकडे जा. श्रीकृष्णांना गाय खूप प्रिय आहे, तर तू त्या सुरभी गायीला घेऊन जर गेला श्रीकृष्णांसमक्ष तर मग तुला कृपा प्राप्त होईल. तर पूर्णपणे पराजित आणि लज्जित झाल्यावर इंद्रदेव आता सुरभी गायीला सोबत घेऊन माफी मागण्यासाठी श्रीकृष्णांसमक्ष येत आहेत. तर भागवतामध्ये हा आता 10वा स्कंद, अध्याय क्रमांक 27 आणि श्लोक क्रमांक 8 आहे. सत्वं ममैश्वर्यमदं प्लुतस्य कृतगसस्ते अविदुषः प्रभावं क्षन्तुं प्रबोधार्हसि मूढचेतसो मैवं पुनर्भुन्मतिरीश मे सती. यामध्ये इंद्रदेव अनेक प्रार्थना बोलतात, पण या विशिष्ट एका श्लोकामध्ये माफी मागतात. क्षंतुम, क्षंतुम म्हणजे क्षमा. काय म्हणतात? मला सत्तेचा मद चढलेला असल्यामुळे मी तुमचे अगाध महात्म्य जाणू शकलो नाही आणि मी तुमचा घोर अपराध केला. प्रभो कृपया मला क्षमा करा. माझी बुद्धी पुरती भ्रमित झाली होती, पण यापुढे माझी भावना कधीही प्रदूषित होऊ नये अशी माझी तुमच्या चरणी याचना आहे. तर यामध्ये पहिला जो वाक्य आहे, मला सत्तेचा मद चढला होता, त्याच्यामध्ये इंद्रदेव म्हणतात आकृती मी भरपूर केली, सर्वांना दाखवलं की मी तुमची सेवा करतोय, पण मनामध्ये सत्तेचा मद चढला होता आणि त्यामुळे तुमच्या विरुद्ध मी गेलो आणि आता मला लक्षात आलंय की माझ्याकडून अपराध झालाय, कृपया मला तुम्ही क्षमा करा. बरं, क्षमा तर कराच, पण अजून एक गोष्ट करा. काय? मैवम पुनर्भूत, पुनर्भूत, पुन्हा एकदा असं कधी होऊ नये. मा एवम, मैवम म्हणतायत यापुढे माझी भावना कधीही प्रदूषित होऊ नये अशी माझी तुमच्या चरणी याचना आहे. तर आपल्याला वाटेल एकदा त्यांना मद चढला होता, ती आकृती होती आणि त्यामध्ये गाभा नव्हता, सेवा भावना ही गाभा नव्हता त्यामध्ये. तर आता तरी लक्षात आलं की नाही यांना? म्हणजे आता तरी गाभा आला असेल आणि दिसतं पण या श्लोकामध्ये म्हणतायत
पुन्हा कधीही माझी मती प्रदूषित होऊ नये अशी माझ्या तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आपल्याला वाटेल चला एकदा गाभा विसरले, आता तरी यांना गाभा लक्षात आला, आता हे लोक पुढे योग्य वागणूक करतील. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला काय सांगतात, भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत धारण करून आपल्या प्रिय व्रजजनांचे रक्षण केले होते, पण त्यांनी अद्यापि इंद्राला दंड दिलेला नव्हता. त्यामुळे श्रीकृष्ण कोणत्याही क्षणी विवस्वान पुत्र यमराजाला बोलावून त्याच्याकडून आपल्याला दंडित करतील असे भय इंद्राच्या मनी होते. आतापर्यंत जो गोवर्धन पर्वत धरला तो मला दंडित करण्यासाठी नाही केला, तो आपल्या भक्तांची रक्षा करण्यासाठी केला. परित्राणाय साधूनाम. पण परित्राणाय साधूनामच्या नंतर दुसरे 2 शब्द आहेत, विनाशाय च दुष्कृताम. तर परित्राणाय साधूनाम झालं, 50% काम झालं, श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांना रक्षा केली. पण आता विनाशायच्या दुष्कृताम होऊ शकतं, आणि विनाशाच्या दुष्कृतामध्ये मला जर दंड मिळाला तर मग माझी काय परिस्थिती होईल, म्हणून इंद्र भयभीत आहेत, म्हणून माफी मागतायत. पुढे श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात तात्पर्यामध्ये, इंद्र अतिशय भयभीत झाला होता, म्हणून त्याने श्रीकृष्णांकडे अशी क्षमा याचना केली. आता त्या क्षमा याचने मागे भावना काय, गाभा काय, हे आपल्याला प्रभुपाद सांगतात. हे कृष्ण, मी तुमच्या केवळ कृपेनेच शुद्ध होईन. तुम्ही दंडित केल्याने मी चांगला धडा शिकू शकेन इतका मी नम्र नाही. तर इंद्राच्या मनामध्ये काय गाभा आहे की मी एवढा काही नम्र वगैरे नाहीये, आणि मी एवढा नम्र काही होणार पण नाहीये. मी माझं स्थान काही सोडणार नाहीये, जरी तुम्ही वारंवार मला सांगताय नम्र व्हा, सेवा भावना ठेवा, मी माझी नम्रता सोडणार नाहीये. म्हणून दंडित केल्याने मी बदलणार नाहीये, मी पण काही कमी नाहीये. मला जर तुम्हाला परिवर्तित करायचं असेल तर माझी एक अट आहे. माझी अट आहे, तुम्ही दंडित करून मी बदलणार नाही. मला जर तुम्ही कृपा दिली तर तुमच्या कृपेने प्रभावित होऊन मी बदलू शकतो. बघा काय ही चेतना आहे. एकदाच आधी परिस्थिती सर्वांसमोर लज्जित झाले, निर्लज्जपणे ज्या गायींना मारायचा प्रयत्न केला त्या गायींच्या आईकडे जाऊन शेवटी त्यांना मदत मागावी लागली. मी तुझ्या सर्व मुलांना आणि मुलींना मारायचा प्रयत्न केलाय, पण तू माझ्यासोबत क्षमा याचना मागण्यासाठी आली, आणि ती गाय, सुरभी गाय, तरीही आली इंद्रदेवांसमोर. पण तरीही इंद्रदेव कसे आहेत, गाभा आला का लक्षात त्यांना? या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतंय अजूनही इंद्रदेवांना गाभा लक्षात नाही आलाय. अटीवर आधारित क्षमा याचना करतात. क्षमा याचना ही अटीवर आधारित कधीच नसू शकते. म्हणतायत दंड नका देऊ, मला क्षमा करा, तरच माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल. अशा प्रकारचे हे इंद्रदेव आहेत. तरीही ठीक आहे, चला थोडी मागितली त्यांनी, आणि श्रीकृष्णांनी त्यांना कृपा दिलीही. श्रीकृष्णांनी त्यांना काही दंड नाही दिला, श्रीकृष्णांनी त्यांना काही शिक्षा नाही दिली. तरीही काही वर्षांनी इंद्रदेवांनी श्रीकृष्णांवर पुन्हा एकदा हल्ला केला. आताच त्यांना धडा मिळाला होता, आताच क्षमा याचना केली, आताच निर्लज्जपणे गेले, पुन्हा एकदा श्रीकृष्णांवर हल्ला केला. कधी? एकदा नारद मुनी रुक्मिणी मातेला, रखुमाईला एक पारिजाताचं फूल आणून देतात, आणि त्या पारिजाताचं एक फूल ते त्यांच्या महलात ठेवतात. तेव्हा त्या फुलाचा सर्व सुगंध पूर्ण द्वारके नगरीमध्ये दरवळतो. तर अजून एक राणी आहेत सत्यभामा. तर सत्यभामांना लक्षात येतं की हे पारिजाताचं फूल नारद मुनींनी त्यांना आणून दिलंय. मग ते विचारतात श्रीकृष्णांना, हे पारिजाताचं फूल कुठे मिळतं? श्रीकृष्ण म्हणतात हे पृथ्वीवर नाही मिळत, स्वर्गात मिळतं. म्हणतात मलाही पाहिजे. श्रीकृष्ण आपल्या पत्नींना खुश करण्यासाठी, कलह टाळण्यासाठी सत्यभामा देवींना स्वर्गात घेऊन जातात, आणि तिथून सत्यभामा देवी म्हणतात की मला एक फूल नकोय, हे संपूर्ण वृक्ष माझ्या महलात पाहिजे. तर सत्यभामा देवींसाठी श्रीकृष्ण गरुडाला सांगतात एक झाड घे. आता स्वर्गामध्ये हजारो झाड आहेत आणि तिथे सुगंध नेहमीच असतो. स्वर्गाची ती एक विशेष परिस्थिती आहे. आणि गरुड जेव्हा ते झाड तिथून घेतात तेव्हा इंद्राची पत्नी शची ही इंद्राला म्हणते, हे कोण आले आणि हे काय आपलं झाड घेऊ शकतात, यांना त्वरित थांबवा. इंद्र श्रीकृष्णांवर शस्त्रांनी हल्ला करतात आणि सांगतात हे झाड इथून घेऊन जायचं नाही. विचार करा, एका वृक्षासाठी, एका झाडासाठी श्रीकृष्णांनी, विष्णूंनी इंद्रदेवांना, इतर देवतांना किती वेळा असुरांच्या हल्ल्यापासून वाचवलंय, आणि त्या श्रीकृष्णांवर इंद्रदेव सर्व विस्मृती होऊन पुन्हा एकदा हल्ला करतात एका साधारण झाडासाठी.
तर अशी ही परिस्थिती आहे इंद्रदेवांची. या श्लोकावर तात्पर्य करताना श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला सांगतात, याचा अर्थ त्यांनी ही प्रार्थना प्रामाणिकपणे अर्पण केली नव्हती. तर खूप खोल गेले. प्रभुपादांनी एवढं खोलपर्यंत नाही गेले. प्रभुपादांनी फक्त सांगितलं की इंद्रानी क्षमा याचना कशी मागितली, की मी क्षमा जर केली तर माझ्यामध्ये परिवर्तन होईल, दंडित केल्याने मी काय परिवर्तित होणार नाहीये, ही भावना होती इंद्राची. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला इंद्राच्या हृदयात घेऊन चाललेत आणि म्हणतात ऍक्च्युली वास्तविक परिस्थिती ही आहे की इंद्राने ती प्रामाणिकपणे प्रार्थना अर्पणच नाही केली आहे. फक्त त्यांनी आकृती केली प्रार्थनेची, त्याच्यामध्ये गाभा कधीच नव्हता. का बरं? कारण इंद्रदेव यांच्या प्रार्थना ऐकल्यावर श्रीकृष्णांचे उत्तर काय आहे ते आपण बघूया. श्रीकृष्णांना तुम्ही फसवू शकत नाही. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात आहेत. श्रीकृष्ण काय म्हणतात? गम्यतां शक्रभद्रं वह क्रियतां मेनुशासनम स्थियतां स्वाधिकारेषु युक्तैर्वह स्तंभवर्जितैः. भाषांतर: हे इंद्रा, तू आता जाऊ शकतोस. तू माझे आज्ञा पालन कर, अनुशासनम, आणि आपल्या स्वर्गाधिपतीच्या पदावर स्थित रहा, स्व अधिकारेषु, मात्र त्याच वेळी संयमी हो, युक्तैर्वह, आणि स्तंभ वर्जित, अहंकार रहित हो. श्रीकृष्णांना लक्षात आलं याला अजून गाभा काही धरला नाहीये, याला अजून धडा काही शिकला नाहीये. हा एकदा झालं सगळं तरी पण याला अजून धडा काही शिकला नाहीये, अजूनही याच्यामध्ये परिवर्तन काही होत नाहीये. म्हणून म्हणतात शेवटची गोष्ट आहे स्तंभ वर्जित, अहंकार रहित हो. आणि इंद्रानी पूर्वीच्या श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 8 होता, हा श्लोक क्रमांक 17 आहे. श्लोक क्रमांक 8 मध्ये इंद्रानी म्हटलं होतं, मी मदमत्त झालो होतो, मला माझ्या पोझिशनमुळे तशी परिस्थिती झाली होती, आता मला लक्षात आलं, कृपया मला माफ करा. पण त्याच्यामध्ये गाभा नव्हता आणि श्रीकृष्णांनी ओळखलं. म्हणून श्रीकृष्णांनी ते सांगायची गरज नव्हती ना, त्यांनी म्हटलंय मला अहंकार झाला होता, मी अहंकार सोडायला तयार आहे. श्रीकृष्णांना लक्षात आलं यांनी अहंकार सोडला नाहीये, म्हणून श्रीकृष्ण म्हणतात अहंकार रहित हो, संयमी हो, मी दिलेले आज्ञापालन कर. अजूनही श्रीकृष्ण त्यांना खुणवतायत धडा शिका म्हणून. श्रीकृष्णांकडून 4 सूचना आहेत या श्लोकामध्ये. माझ्या निर्देशनाचे तुम्ही पालन करायला थोडं शिका. मी नियुक्त केलेले तुझे स्थान आहे त्याच्यावर बस. तुला त्या स्थानावर, तू खरं तर दास आहेस, पण तुला मी ते स्थान दिलंय, तर त्या स्थानावर मी दिलेलं स्थान आहे, तर हे नेहमी विसरू नकोस. तो परमेश्वराने आपल्याला कृपा दिली आहे म्हणून परमेश्वराच्या कृपेने आपल्याला स्थान मिळालंय. ते स्थान काही आपल्या अधिकाराचं नाहीये, म्हणून त्या अधिकाराचा, त्या स्थानाचा जर आपण गैरवापर केला तर मग श्रीकृष्ण आपल्याला सर्वांना काहीतरी इथे खुणवतायत. मग म्हणतात संयमी राहा, इतरांवर शोषण करू नको, इतरांवर आपला हक्क जमवू नको, संयमी राहा. आणि शेवटची गोष्ट सांगतायत, जे काही यश मिळतं त्यासाठी गर्व करू नको, गर्वरहित राहा. स्पष्ट शब्दामध्ये श्रीकृष्ण त्याला सांगतायत तुझी परिस्थिती काय आहे, तुला गाभा अजूनही लक्षात नाही आलाय, पुन्हा एकदा तुला सांगतोय. तर याच्या तात्पर्यामध्ये हे प्रभुपादांचं तात्पर्य आहे. प्रभुपाद म्हणतात भगवान श्रीकृष्ण येथे इंद्राला बहुवचनाने वह संबोधित करत आहेत. आपण मागे जाऊया. या श्लोकामध्ये बघा 2 वेळा, पहिल्या ओळीत आणि चौथ्या ओळीमध्ये वह शब्द येतो. तर वह शब्द संस्कृतामध्ये बहुवचनी आहे. भगवान श्रीकृष्ण येथे इंद्राला बहुवचनाने वह संबोधित करीत आहेत, कारण त्यांचा हा गंभीर उपदेश इतर सर्वच देवांनाही उद्देशून होतात. इथे इतर देव उपस्थित नाही आहेत ऍक्च्युअली, फक्त इंद्रदेव आलेत, कारण इंद्रदेवांनी चूक केली. पण प्रभुपाद आपल्याला सांगतायत वह शब्द का वापरला मग श्रीकृष्णाने. तर श्रीकृष्ण इंद्राद्वारे सर्व देवी देवतांना सांगतायत माझ्या आज्ञा पालन करा, मी तुम्हाला ते स्थान दिलंय, त्याचं शोषण करू नका, संयमी राहा आणि गर्वरहित राहा. याचा अर्थ प्रभुपाद आपल्याला सांगतायत जर देवतांनाही वह शब्द वापरला आहे आणि देवतांनाही सांगितलं, तर ह्या सर्व सूचना आपणा सर्वांसाठी देखील लागू होतात. जे देवी देवता तिथे उपस्थितच नाहीयेत त्यांना पण श्रीकृष्ण सांगतात, कारण त्यांना माहिती आहे शास्त्रांमध्ये हे येईल तेव्हा देवी देवता हे वाचेल तेव्हा देवी देवतांना लक्षात येईल आम्ही तिथे उपस्थित नव्हतो पण आम्हाला पण सांगितलंय. तसं आपण पण 2020 मध्ये राहतोय, आपण पण त्या इंद्राच्या त्या परिस्थितीमध्ये उपस्थित नव्हतो शारीरिक रूपाने, पण आता जेव्हा आपण ही भागवत वाचतोय तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की या सर्व सूचना आपल्या देखील पण लागू होतात. श्रील प्रभुपादांना आपण नेहमी मोठ्या मोठ्या व्याससनावर बघितलंय, खूप कृपा,
देताना बघितलंय, भरपूर लोकांची स्तुती स्वीकारताना बघितलंय. पण श्रील प्रभुपादांचे स्थान काय होते? आपण आकृती प्रभुपादांची अनेक वेळा बघितली आहे, पण प्रभुपादांचा गाभा काय आहे हे पण आपण कधी कधी बघायला पाहिजे. तर एवढं मोठं व्यासासन आहे, प्रभुपादांच्या समोर नेहमी मायक्रोफोन असतो, सर्वांना सांगत असतात हे असं करायला पाहिजे, ते असं करायला पाहिजे. तर प्रभुपाद एकदा स्वीडन या देशात गेले होते आणि स्वीडनमध्ये त्याचा जो कॅपिटल आहे, राजधानी आहे, ते आहे स्टॉकहोम. आणि स्टॉकहोम मध्ये एक उपसुला युनिव्हर्सिटी आहे. ती स्वीडन या देशाची सर्वात प्रमुख युनिव्हर्सिटी आहे. तर तिथे भक्तांनी प्रभुपादांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे पण त्यांच्यासाठी एक व्यासासन होतं, एक मायक्रोफोन होता. थोडं सर्व विद्यार्थ्यांना दिसेल म्हणून प्रभुपादांचं जे व्यासासन होतं, स्थान होतं, ते थोडंसं वर ठेवलं होतं. आणि प्रभुपादांनी त्यामध्ये सगळं सांगितलं की कसं आपण समाजाला नीट चालवायला पाहिजे, आपण नम्रतेने राहायला पाहिजे. मध्येच एका मुलाने हात वर केला, म्हणतो तुम्ही आम्हाला सगळं सांगताय नम्रता वगैरे, आणि तुम्ही स्वतः आम्हा सर्वांच्या वरच्या स्थानावर बसले आहात, तुम्ही काय या समाजातले प्रधान व्यक्ती आहात काय? तर तेव्हा एक तशी चळवळ होती की सर्व लोक एक समान आहेत आणि कोण गुरु कोण श्रेष्ठ, आपण सर्व एक समान आहोत, अशा प्रकारची एक तेव्हा चळवळ होती. विशेष म्हणजे युवकांमध्ये आणि युवतींमध्ये ते नेहमी ती भावना असते. जेव्हा आई वडील आपले श्रेष्ठ गुरुजन आपल्याला जेव्हा काही सांगतात तेव्हा आपल्याला वाटतं हे कोण सांगणार आहे. तर सर्वांच्या देखत, सर्व विद्यार्थ्यांच्या देखत त्यांनी हात वर केला आणि त्यांनी प्रभुपादांच्या समक्ष हा प्रश्न मांडला, तुम्ही सर्वांच्या वर स्थानावर बसले आहात, तुम्ही काय सर्वश्रेष्ठ आहात काय? तर त्यामध्ये ती भावना अशी काय योग्य भावना नव्हती किंवा नम्रतेने ते विचारत नाहीयेत. त्यांनी एक चॅलेंज केला. त्यांनी तशा प्रकारे त्या भावनाने एक प्रश्न विचारला. प्रभुपादांनी तत्क्षण त्यांचे शिष्य जे तिथे होते त्यांना लक्षात आलं. तत्क्षण श्रील प्रभुपादांनी काय उत्तर दिलं? नाही, मी सर्वांच्या अधीन आहे, कारण मी तुमचा दास आहे. तर प्रभुपादांनी सांगितलं, समाजामध्ये भरपूर लोक श्रेष्ठ आहेत, पण मी सर्वांचा सेवक आहे. माझं स्थान जरी संन्यासीचं असलं, पण माझी भावना आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन का करतोय? तुमची सेवा करण्यासाठी, तुमचं भलं होण्यासाठी, तुम्हाला योग्य रस्ता मिळण्यासाठी. तुम्ही पण तुमच्या परमेश्वराने दिलेल्या स्थानावर स्थित राहा, परमेश्वराने दिलेल्या आज्ञेचं पालन करा, सुखी राहा, समृद्ध राहा, पण श्रीकृष्णांच्या विरुद्ध कधी जाऊ नका, श्रीकृष्णांनी दिलेल्या तत्वांच्या विरुद्ध कधी जाऊ नका आणि श्रीकृष्णांनी दिलेल्या त्यांच्या भक्तांच्या कधी विरोधात जाऊ नका. तर ज्या वेगाने आणि ज्या नैसर्गिक भावनेने श्रील प्रभुपादांनी ते उत्तर दिलं, ते बघून तिथे त्यांची जी शिष्य होते त्या मुलामध्ये किती परिवर्तन झालं ते कोणी बघू शकलं नाही, कारण जसं आपण आधी पूर्वी चर्चा केली हे सर्व आंतरिक आहे. पण तिथे उपस्थित जे भक्त लोक होते त्यांचं हृदय त्या दिवशी द्रवित झालं. त्यांना लक्षात आलं की प्रभुपादांच्या मनामध्ये हे उत्तर देण्यासाठी प्रभुपादाचा विरोध करू शकले असते. प्रभुपादांकडे 1000 श्लोक होते ज्याच्यामध्ये प्रभुपाद सांगू शकत होते की तुम्ही श्रेष्ठ वैष्णव संन्यासीला असा प्रश्न विचारता, तुमची चेतना किती वाईट आहे. पण प्रभुपादांनी तत्क्षण उत्तर दिलं. आणि तेव्हा एक शिष्य म्हणतात, प्रभुपादांच्या डोळ्यात ही मला एक अश्रू दिसला. तर त्यांच्या चष्म्यामागे एक अश्रू असा गालावर आला प्रभुपादांच्या, की आजची काय दयनीय परिस्थिती आहे. वारंवार मी लोकांना सांगतोय, श्रीकृष्णांच्या शब्दांचा मान सन्मान करा, श्रीकृष्णांनी दिलेली कृपा स्वीकारा, तरी पण या लोकांना आव्हानात्मक भावना ही काय हृदयातून जात नाहीये. तेव्हा प्रभुपादांच्या डोळ्यातून एक अश्रू आला आणि प्रभुपादांनी ते प्रवचन तिथेच थांबवलं, कारण त्याच्या पुढे प्रवचन नेण्यामध्ये काही पॉइंट नव्हता. जर आव्हानात्मक जर परिस्थिती असेल तर तिथे कोण काय करणार, मग तिथे मग जे काही झालं पुढे ते झालं. मग तर म्हणून प्रभुपादांची आकृती आपण अनेक वेळा बघितली आहे, पण अशा सगळ्या प्रसंगातून आपल्याला प्रभुपादांच्या मनात जो गाभा आहे तोही लक्षात येतो. प्रभुपाद नेहमी सेवा भावनेत होते आणि जे काही त्यांनी केलं ते आपल्या गुरूंप्रती अर्पण करण्यासाठी केलं. त्यामुळे श्रील प्रभुपादांना एवढं आध्यात्मिक जीवनामध्ये यश प्राप्ती झाली. तर म्हणून आज आपण हे शिकू शकतो की प्रत्येक भक्ती सेवेत, जप असू दे, प्रचार असू दे, आपण पूजा करू शकतो किंवा आपल्या भरपूर सेवा आहेत. इस्कॉनमध्ये श्रीकृष्णांनी स्वतःला एवढं विस्तारित केलंय की अनेक हजारो लोकांच्या सेवा स्वीकारण्यासाठी श्रीकृष्ण उपस्थित आहेत इस्कॉनच्या रूपात. पण प्रत्येक भक्ती सेवेमध्ये आपल्या सर्व आज जे श्रोते आहेत त्या सर्वांची वैयक्तिक जबाबदारी आहे. आपल्या समोर प्रत्येक क्षणोक्षणी इस्कॉन मध्येही
2 पर्याय असतील. इस्कॉन मध्ये ही आकृती नेहमीच असणार आणि इस्कॉन मध्ये गाभा हाही नेहमी असणार. कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे म्हणू शकत नाही की इथे केवळ गाभा आहे. का? ही भौतिक जग आहे आणि भौतिक जगामध्ये पारदर्शकता ही असणं थोडी कठीण गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक, जसं इथे आपण प्रभुपादांची परिस्थिती बघितली, त्यांचं ते व्यासासन, त्यांच्या गळ्यातले ते हार आणि त्यांना दिलेलं ते मोठं जे स्थान होतं ते आकृती होते आणि त्या व्यक्तीला ती आकृती प्रभावित झाली म्हणून त्यांनी मग गाभा शोधण्याचा प्रयत्न केला, मग त्याला उत्तर मिळालं. तसं आपण पण जेव्हा कुठली सेवा करू, आपण पण जिथे कुठे सहभागी होऊ आणि मुख्य म्हणजे आजच्या चर्चेच्या संबंधी आपण पण जेव्हा आपण जप करू तेव्हा आपल्यासमोर एक आकृती राहील आणि आपल्यासमोर त्याचा एक गाभा राहील. तर नाम सेवा आहे ते. नाम स्थान नाही आहे, नाम विशेष, इट इज नॉट ए प्रिव्हिलेज. आपल्याला खूप मोठं काही असं हक्क नाही आहे तो नाम घेण्याचा. तर नाम सेवा, प्रसाद सेवा, संकीर्तन सेवा, प्रचार सेवा, या सर्व सेवा श्रीकृष्णांनी आपल्याला दिल्या आहेत. आपण कदाचित बोलण्यामध्ये हुशार असू, आपण कदाचित श्रीकृष्णांचा शृंगार करण्यामध्ये हुशार असू, कदाचित आपण अमुक अमुक सेवा करण्यामध्ये हुशार असू, कदाचित आपण पाककलेमध्ये हुशार असू, कदाचित आपण मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन करण्यामध्ये खूप हुशार असू, पण हे सर्व कौशल्य आपल्या बुद्धीला कोणी दिलं? श्रीकृष्णाने दिलंय. तर म्हणून प्रत्येक भक्तावर ही वैयक्तिक जबाबदारी आहे. आपण अनेक अनेक वेळा क्षणोक्षणी वारंवार अविरत हे ध्यानी ठेवलं पाहिजे. मला आकृतीकडे लक्ष नाही द्यायचंय, मला आकृतीकडे आकर्षित नाही व्हायचंय, मला गाभ्याला स्वीकारायचंय, गाभ्याद्वारे मला प्रभावित व्हायचंय. म्हणून प्रभुपादांबद्दल जेवढं आपण वाचू, श्रीकृष्णांच्या भागवतामध्ये जेवढं खोल जाऊ तेवढं आपल्या लक्षात येईल श्रीकृष्णांना गाभा नसलेले लोक कसे त्यांच्याशी ते बोलतात. श्रीकृष्णांनी इंद्राला कसं बोललेत. तर हे आपल्याला आजची शिकवण आहे की आपण प्रत्येक क्षणी हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर मग इंद्रांसोबत जे होतं, इंद्राला स्थान मिळालं, इंद्र आजही इंद्र पदावर आहे, पण वैकुंठ प्राप्त नाही झालं. तसंच गेल्या गुरुवारी वृत्रासुर या विषयावर कथा होती. त्यामध्ये नक्कीच पवित्र लीला माताजींनी सांगितलं असेल की वृत्रासुर हे राक्षस आहेत आणि इंद्र हे देवता आहेत. पण वृत्रासुराला वैकुंठ प्राप्त झालं कारण त्यांना शापामुळे एक राक्षसाचं शरीर मिळालं होतं, पण त्यांची चेतना शुद्ध होती, त्यांनी गाभा धरला होता, पण त्यांची आकृती पूर्णपणे बदलली होती. आकृती एका राक्षसाची होती पण गाभा शुद्ध वैष्णवाचा होता, आणि इंद्रांची आकृती एका देवाची होती पण गाभा हा चुकीचा होता. त्यामुळे वृत्रासुराला राक्षसाच्या शरीरामध्ये वैकुंठ प्राप्त झालं. वैकुंठाला जाण्यासाठी गाभा लागतो, वैकुंठाला जाण्यासाठी आकृती नाही लागत. राक्षस कधी वैकुंठाला जाऊ शकतो का? जाऊ शकतो. 6व्या स्कंदामध्ये पुढे पण मार्गदर्शन करतील आपल्याला. पण इंद्राला वैकुंठ प्राप्त नाही झालं. इंद्र अजूनही या जगामध्ये आहे आणि एका देवताच्या रूपामध्ये शासन करतोय. तर कदाचित असं होऊ शकतं शासन करता करता आपण इथे शासन करतच राहू आणि श्रीकृष्ण हे अनेक अनेक भक्तांना जे साधे आहेत, सरळ मनाचे आहेत, त्यांना धडाधड एक 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 वैकुंठाला पाठवतील आणि वैकुंठामध्ये त्यांचं स्वागत करतील आणि आपण इथे केवळ गाभारहित परिस्थितीमध्ये इथेच राहू. तर आज हा माझा शेवटचा जपाटॉक आहे. पुढे उद्या श्री चैतन्य लीला प्रभू देणार आहेत आणि नंतर परवा मोहनचंद्र प्रभू देणार आहेत. तर पुढे माझा जपाटॉक कधी होईल हे माहिती नाही, म्हणून काही काळासाठी तरी आपण म्हणू शकतो की हा माझा शेवटचा जपाटॉक आहे. म्हणून या विषयावर आज चर्चा केली की शेवटी आपल्याला गाभा धरायचा आहे. म्हणून नेहमी नम्रता ठेवली पाहिजे. श्रीकृष्णांना, प्रभुपादांना, गुरूंना नेहमी प्रार्थना केली पाहिजे. भरपूर प्रचार होऊ दे, भरपूर सेवा होऊ दे, मोठं मंदिर होऊ दे, पण या सर्वांच्या मागे माझी भावना श्रील प्रभुपादांसारखी असू दे की मी तुमचा दास आहे, मी तुमचा प्रभू नाहीये. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. कालचा संदिनी शक्ती माताजींचा एक प्रश्न राहिला होता, तो आधी घेऊया आणि त्यानंतर मग आजचे जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते घेऊ शकतो. हरे कृष्ण. हरी बोल प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. खूप छान वाटलं आज मार्गदर्शन.
महत्वाचं म्हणजे भागवतम मधील जे श्लोक आहेत किंवा गीतेमधील त्यातील प्रत्येक अक्षरामागे सुद्धा कशा पद्धतीने अर्थ दडलेला असतो. खरं तर अशा ह्याच्या लेक्चर मधूनच समजू शकते, नाहीतर खूप अवघड आहे हा अर्थ उमगणं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रभूजी, माझा जपाविषयी प्रश्न होता की आपण नेहमी असं म्हणतो की ऐकतो आचार्यांकडून आपल्या शास्त्रामधून की हरी हरिनाम आहे, त्याच्यावर जसं आता आपला महामंत्र आहे की प्रत्येक अक्षर असेल, शब्द असेल, खूप लक्ष हरे कृष्ण. डिस्कनेक्ट झाले होते थोडं. तर आपण प्रत्येक शब्दावर अक्षरावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण जेव्हा प्रत्यक्ष जप करतो त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात येते की आपण दोन पद्धतीने, म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस आपण जप करतो आणि हरे कृष्ण महामंत्र प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस एक असं जाणवतं की आपलं मन हे खूप विचलित होतं. म्हणजे हा खूप असं खूप त्याला खूप संघर्ष करावा लागतो. आणि जेव्हा दुसऱ्या पद्धतीने आपण जो जप करतो की ज्याच्यामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र ऐकतो आपण, म्हणजे ते वाक्य ऐकतो. आणि ते वाक्य ऐकलं ना त्यावेळेस आपल्याला मन आपलं एवढं धावत नाही, पण त्यामध्ये एक असं जाणवतं की हा खूप यांत्रिकपणे जप होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ज्या स्पीडने आपण जातो त्याच्यामध्ये हरे कृष्ण महामंत्रामध्ये एखादा शब्दही आपला मिस होऊ शकतो. म्हणजे असे कुठेतरी जाणवतं की हे खूप यांत्रिकपणे होत आहे, पण मन आपलं एवढं विचलित होत नाही. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा मन खूप विचलित, म्हणजे प्रयत्न आपण खूप करतो शब्दावर लक्ष, पण मन आपलं स्थिर नाही राहत. तर मग यामध्ये समजत नाही की हा खरंच मन आणि बुद्धी मधला संघर्ष असू शकतो किंवा मग आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, यावर थोडं मार्गदर्शन केलं तर खूप बरं राहील. आपण हा विचार करू शकतो की श्रीकृष्णांना आपण आपल्या क्षमतेवर पकडू शकतो का? श्रीकृष्णांना आपण आपल्या शक्तीच्या आधारावर धरू शकतो का? नाही धरू शकत. म्हणून श्रीकृष्णांचा नाम जप ही मेहनतीची गोष्ट नाहीये माताजी. श्रीकृष्णांचा शुद्ध नाम जप ही श्रीकृष्णांच्या कृपेची गोष्ट आहे. शुद्ध नाम हा पगार नाहीये. शुद्ध नाम ही भेट वस्तू आहे. आपण जेव्हा कंपनीत काम करतो, 1 महिना काम केल्यानंतर नंतर साहेबांना जाऊन सांगतो पगार कुठे आहे माझा? म्हणजे कुठला पगार? 30 दिवस काम केलंय बघा, सकाळी 8 ते संध्याकाळी 6, पगार कुठे आहे माझा? ते म्हणतील देतो. तर जेवढे ते विलंब करतील तेवढा आपला आवाज वाढेल. साहेब म्हणतील उद्या देतो, उद्या नाही दिला तर मग पगार देताय की नाही माझा? का? तर तो पगार माझा हक्क आहे. कारण आपण तसं काम पण केलंय, तर जेवढं काम केलंय तेवढे पैसे देणं भाग आहे आपले मालक. पण श्रीकृष्ण आपल्याला जे देत आहेत, वैकुंठ वास देत आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या पलीकडे जीवन देत आहेत, त्याची किंमत करणारा आपण काय काम करतोय? आपण काय असं विशेष केलंय की श्रीकृष्णांनी आपल्याला वैकुंठामध्ये सर्व व्याधी, सर्व दुःख, सर्व चुकीच्या गोष्टींपासून मुक्ती दिली पाहिजे? काय करतोय आपण? तर आपण हातामध्ये बीडबॅग घेऊन हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हे करतोय. कधी एखाद्या वेळेस मंदिरात जेव्हा येतो तेव्हा काही लेक्चरचं श्रवण करतो, त्याच्यामध्ये पण आपल्या 10 वेळा आपले त्रास होतात. कधी एखाद्या वेळेस काहीतरी सेवा करतो, त्यामध्ये पण आपलं मन इकडे तिकडे विचलित होतं. थोडीशी सेवा, थोडंसं श्रवण आणि थोडंसं जप करतोय, त्यासाठी श्रीकृष्ण आपल्याला अनंत काळासाठी वैकुंठ द्यायला तयार आहेत. या गोष्टीसाठी आपण कधी हक्क मागू शकतो का? पगार कुठे आहे माझा? वैकुंठ कुठे आहे? असं म्हणू शकतो माताजी? नाही. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला हे स्वीकारायला पाहिजे की शुद्ध नाम परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराकडून प्राप्त होणारी भेट वस्तू आहे. जेव्हा आपण ही चेतना बदलू, हा माझा पगार नाहीये, माझ्या नावासाठी त्यांनी मला फोटो पण नाही दाखवायला पाहिजे वैकुंठाचा, कारण माझ्या नामाची क्वालिटी आणि वैकुंठामध्ये जीवनाची क्वालिटी स्तर यामध्ये किती अंतर आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की शुद्ध हरिनाम हे आपल्या मेहनतीने नाही मिळणार आहे. शुद्ध हरिनाम आपल्याला श्रीकृष्णांच्या कृपेने मिळणार आहे. श्रीकृष्णांना जेव्हा वाटेल हा प्रामाणिक भक्त आहे,
याने गाभा धरलाय, तेव्हा श्रीकृष्ण भेट म्हणून आपल्या हातामध्ये शुद्ध हरिनाम देणार आहेत. म्हणून गुरु आज्ञा पालन, गुरु म्हणतायत जास्ती विचार करू नका, चेतना शुद्ध ठेवा, स्पष्ट उच्चारण करा आणि ध्यानपूर्वक श्रवण करा. स्पष्ट उच्चारण आणि ध्यानपूर्वक श्रवण हे आपले 2 हेतू आहेत. या 2 हेतूंना सोडून जर आपले काही हेतू असतील दुसरे, तर ते हेतू गुरु परंपरेमध्ये नाही आहेत. मग ते कोणी सांगितले आहेत, कधी सांगितले आहेत ते मला नाही माहिती आहे. प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, हिअर अटेंटिव्हली, स्पीक क्लिअरली, प्रोनाउन्स क्लिअरली. स्पष्ट उच्चारण करा आणि कानांनी आपण जे उच्चारण करतोय ते ग्रहण करा, ते स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. या 2 गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष देताय, मग भावना निर्माण होत आहेत का? मग कधी कधी प्रभूजी जप करताना ना, त्या दिवशी एकादशी होती पण माझ्या डोळ्यातून अश्रू नाही आले, आणि त्या दिवशी एकदा अश्रू आले होते, ते अश्रू कदाचित धुळीचा कण गेला होता म्हणून आले असतील, माहिती नाही आपल्याला. म्हणून मला जेव्हा हा प्रश्न विचारणार तुम्ही, माझं उत्तर हे आहे, उद्या प्रेम मिळण्यासाठी, आतुर होण्यासाठी आज आपण स्पष्ट उच्चारण आणि ध्यानपूर्वक श्रवण करण्यासाठी आतुर होणं गरजेचं आहे. आणि आज जर आपण स्पष्ट उच्चारण आणि ध्यानपूर्वक श्रवण करण्यासाठी आतुर झालो, तर उद्या प्रेम, भावना इत्यादी इत्यादी ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या आपल्याला भेट म्हणून श्रीकृष्ण सहजासहजी देतील. श्रीमंत व्यक्तीला मोठी रक्कम भेट देण्यासाठी पण काही मोठी गोष्ट आहे, ती मोठी रक्कम आपल्यासाठी मोठी रक्कम आहे, श्रीकृष्णासाठी ती मोठी रक्कम नाही. सेठजी असतील, त्यांना 10,000 काय आणि 10 लाख काय, सेठजी आहेत ते. आपल्यासाठी वाटतं अरे प्रभूजी 10,000 रुपये दुसऱ्याला दान देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नाही, 10 लाख रुपये दान देणं म्हणजे खूप, काय काय लोक आहेत ते देतात. तसं श्रीकृष्णांना आपल्याला प्रेम देणं, श्रीकृष्णांना आपल्याला वैकुंठ देणं काहीच मोठी गोष्ट नाही, आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल तर आपल्याला ते श्रीकृष्णांची परीक्षा बाह्य नाही. म्हणून प्रामाणिक राहा, नीट श्रवण करा, स्पष्ट उच्चारण करा. नक्की एक दिवशी श्रीकृष्ण तुम्हाला भेटवस्तू म्हणून त्यांचं प्रेम देतील. आपल्याला वारंवार स्वामींकडे जाऊन, मालकांकडे जाऊन पगार मागायची गरज नाहीये, कारण हे जे मालक आहेत हे तारखेच्या आधी आपल्याला कृपा देतील. या जगातले जे मालक आहेत त्यांच्याकडे 10 वेळा फोन करून विचारायला लागतं, आमचा पगार कधी येणार आहे, बँकेमध्ये अजून पैसे नाही आले म्हणून. श्रीकृष्णांना असं काही करायला नाही लागत. श्रीकृष्ण खूप कृतज्ञ स्वामी आहेत, पगार मागायची त्यांना गरज नाही, कृपा देण्यासाठी आतुर आहेत. फक्त आपण जे आपल्याला सांगितलं त्याचं आज्ञापालन करायला पाहिजे. इथे तिथे जास्ती ऐकत बसलो आणि कुठे दिशा भरकडलो तर मग नंतर आपल्याला पगार पण नाही मिळत, कृपा पण नाही मिळत आणि हाताला माती लागते मग फक्त. ओके माताजी, हरे कृष्ण. धन्यवाद. हा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम. होय, आवाज येतोय माताजी. हा, जे तुम्ही सांगितलं की जर एखाद्या श्रवणामध्ये हरी बोल, आवाज येतोय? खर खर असा आवाज येतोय भरपूर. हरी बोल प्रभूजी, येतोय का आवाज? येतो? हा, आता येतोय बरोबर. हा, तुम्ही ते जे पटवकीमध्ये सांगितलं की एखाद्याला आवड असू शकते, एखाद्याला हरिनामामध्ये असू शकते, एखाद्याला सेवेमध्ये असू शकते, एखाद्याला रिडिंग करण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जर एखाद्याला त्याच्यानुसार जी आवड आहे तर एखाद्याला म्हणजे कशामध्ये पण असू शकते, श्रवणामध्ये, वाचनामध्ये, चॅन्टिंग मध्ये किंवा सेवेमध्ये. तर त्याला एकच आवड आहे किंवा 2 असू शकतो, त्याच्यामध्ये आपण जास्त ही प्रगती कशी करू शकतो? ते नवविध भक्ती आहे. श्रवणम जर आवडत असेल तर श्रवण करा, पण ते खोल जा. जर तुम्हाला कीर्तन आवडतं तर कीर्तन करा, पण कीर्तनामध्ये खोल जा. जर तुम्हाला अर्चना विधी आवडते, अर्चना विधी म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करणं, ती जर विधी आवडत असेल तर त्या विधीमध्ये खोल जा. तुम्हाला जी काही सेवा आवडते, गरज नाही आपल्याला एकदम 10 गोष्टी करायची. जी गोष्ट तुम्हाला जमते, जी गोष्ट तुम्हाला आवडते, ज्या गोष्टीप्रती तुम्हाला नैसर्गिक आकर्षण आहे, त्यामध्ये खोल जायला लागेल, त्याचा गाभा धरायला लागेल. तर कितीही आपण त्यामध्ये प्रगत झालो, आणि जर तुम्ही गाभा नीट धरलाय तर श्रीकृष्ण तुमच्या त्या प्रामाणिकपणाने प्रभावित होतात. आपण नेहमी श्रीकृष्णांनी प्रभावित होतो, पण भक्ताच्या प्रामाणिकपणामुळे श्रीकृष्ण पण प्रभावित होतात. तर ते आपल्याला करू शकतो आपण.
1, 2, 3 तुमच्यावर आहे, तुमची क्षमता किती आहे. जर तुमची क्षमता असेल एक कुठली तरी सेवा प्रामाणिकपणे करायची, तर ती प्रामाणिकपणा करा, पण त्याच्यामध्ये खोल जायला लागेल. समुद्राच्या खोलामध्ये जायला लागेल. तिथे मग तुम्हाला मोती सापडतात. समुद्राच्या पाण्याच्या उथळ गोष्टीवर जर तुम्ही शोधाशोध केली, तिथे प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात. नदीमध्ये वर प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात, पण समुद्रामध्ये जेव्हा आपण खोल जातो कष्ट होतात. खोल जाणं काही सोपं नाहीये पाण्यामध्ये, पण खोल गेलो तर तिथे मोती मिळतात, नाहीतर मग हाताला प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतील. ओके माताजी. हरिबोल. धन्यवाद प्रभूजी. हरिबोल. हा धन्यवाद. हा श्री चैतन्य लीला प्रभू बोलतायत. हरिबोल. दंडोत प्रणाम प्रभूजी. गाभ्यात किती महत्व आहे ते खूप छान सांगितलं. मला जरा आकृतीबद्दल प्रश्न होता की आपण बघतो की वेगवेगळ्या कथांमधून इंद्रदेव हे काम, क्रोध, लोभ, मत्सर याच्या प्रभावाखाली आहेत. म्हणजे आता जे तुम्ही आणि ते भगवंतांच्या विरुद्ध पण बऱ्याच वेळा बंड करते, जसं पारिजात वृक्षाच्या वेळेस किंवा गोवर्धन लीलेच्या वेळेस किंवा गौतम ऋषींच्या पत्नीच्या संदर्भातला जो प्रसंग आहे, त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांच्या इंद्रियांवर त्यांचा कंट्रोल नाहीये. आणि कधी कधी आपण बघतो की पृथ्वी महाराज जेव्हा 100 अश्वमेध यज्ञ करत होते तेव्हा पण ते इन्सिक्युअर राहिले, किंवा जो भगवंतांच्या चांगल्या प्रकारे तपस्या करत असेल तर त्यांना पण तेव्हा इन्सिक्युअर वाटत होतं. तर अशा पद्धतीने ते हे सर्व आपण त्यांच्यात दोष दिसतात. आणि जसं आपण म्हणतो राजा तशी प्रजा, पण तसं नाही. इतर देवी देवतांच्या मध्ये आपल्याला हे कुठले दोष आढळत नाहीत आणि ते सर्व भगवंतांना मानत असतात. आणि ते त्यांच्या कॅरेक्टर्स पण खूप छान आहेत सगळ्यांचे. आणि पण ते इंद्रांनी जेव्हा आज्ञा दिली की तेव्हा ते आदेश त्याप्रमाणे करतात. जसं गोवर्धन परिक्रमेच्या वेळेस पाऊस पडणं हे झालं आज्ञेमुळे. तर मला असं म्हणायचं होतं की मग इंद्र देव त्यांचे राजा कसे काय, इतर देवी देवता एवढे छान आहेत, तर मग केवळ 100 अश्वमेध यज्ञ केल्यामुळेच इंद्रपद मिळतं का त्या मागे काय भगवंतांचं वेगळं प्रयोजन आहे? साधारण देवी देवतांचं जे पद आहे ते एका मन्वंतरासाठी आहे. एक मन्वंतर म्हणजे ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मनू असतात. आपले सत्यत्रेता द्वापरकली आहे. सत्यत्रेता द्वापरकली गुणिले 1000, एक चतुर्युग म्हणजे सत्यत्रेता द्वापरकली, आणि असे 1000 चतुर्युग जर झाले तर ब्रह्माजींचे 12 तास आहेत. तर त्या 12 तासामध्ये 14 मनू असतात. तर एका मनूचं जेव्हा राज्य आहे, एका मनूचं जेव्हा काळ आहे, तर त्या एका काळामध्ये देवी देवता आहेत. आता सध्या वैवस्वत मनू आहेत, 7वे मनू आहेत. आता त्यांचं जेव्हा राज्य समाप्त होईल, जेव्हा 8वे मनू येतील, तेव्हा संपूर्ण पोस्ट हे जे आहेत, देवी देवतांची जी पोस्ट आहे, पदवी आहे, ती सगळीच ते एका मन्वंतरासाठी आहे. मन्वंतर बदललं की नाव आहे पुरंदर आहे. इंद्र हे पदाचं नाव आहे. जसं हत्तींचा राजा होता, त्याचं नाव होतं गजेंद्र. तर गज म्हणजे हत्ती, पण त्याचं नाव गजेंद्र काय 8व्या स्कंदामध्ये की तो गजांचा इंद्र आहे, म्हणून त्याचं नाव गजेंद्र आहे. इंद्रांचा गजांचा हत्तींचा राजा आहे म्हणून. तसं काही काळासाठी ही पोस्ट, असं नाही की आज जे इंद्र आहेत ती या ब्रह्मांडाच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंद्र आहेत, आणि जेव्हा परत एकदा सृष्टी होईल त्याच्यामध्ये पण पुन्हा एकदा त्यांनाच पद मिळेल. तर ती एक पहिली गोष्ट आहे, तात्पुरता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याहून आपण एक ही गोष्ट शिकायला पाहिजे की आपलं पद जेवढं मोठं मिळतं तेवढी आपल्यावर जबाबदारी पण मिळते. आता जे बाकी देवी देवतांचं तुम्ही उदाहरण दिलं की जे खालच्या पदावर आहेत, जे राजा किंवा श्रेष्ठ पदावर नाहीये, त्यांच्याकडून एवढ्या चुका होत नाही. त्यांच्याकडून एवढ्या चुका का नाही होत? एक कारण आहे की त्यांची चेतना चांगली आहे. दुसरं कारण हेही असू शकतं की कारण आपलं पदच लहान आहे, तर आपल्याकडे तसे चान्सच नसतो, तशा संधी नसतात. जेवढं आपलं पद मोठं होत जातं तेवढ्या आपल्याकडे संधी मिळतात दुसऱ्यांवर काहीतरी चुका करण्याची. साधारण व्यक्ती आहे, साधारण व्यक्ती कितीही चुका करू शकतो, साधारण चुका करू शकतो, पण जेवढं आपलं स्थान वर जातं तेवढं आपला प्रभाव इतर लोकांवर वाढत जातो. तर एका घरात राहणारा एक गृहस्थ व्यक्ती आहे, तो काय चूक करू शकतो? छोटी चूक करू शकतो. पण नगरपालिकेचे जे कोणी प्रमुख आहेत ते किती चूक करू शकतात? ते मोठी चूक करू शकतात.
आणि राज्याचे कोणी मंत्री असतील तर ते अजून करू शकतात. देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे किती पॉवर आहे, तर ते अजून चुका करू शकतात. म्हणून हे आपण एक समजायला पाहिजे की हा व्यक्ती चुका नाही करत आहे आणि जर तो खालच्या पदावर आहे याचा अर्थ नाही की त्याची चेतना शुद्ध आहे. त्याच्याकडे तेवढ्या सोयीच नाहीये, त्याच्याकडे तेवढ्या सुविधाच नाहीये चुका करण्याच्या, त्याचा तेवढा प्रभावच नाहीये, कोणी त्याचं ऐकतच नाही एवढं की तो चुका करेल. परीक्षा कधी असते? परीक्षा जेव्हा आपण खालच्या पदावर आहोत तेव्हा परीक्षा नसतेच आपली. परीक्षा असते जेव्हा आपण वरच्या पदावर जातो आणि तेव्हा सर्वजण आपल्याला नमस्कार करतात, त्यावेळेस आपली परीक्षा आहे. तर इंद्रदेवांची परीक्षा कधी झाली? जेव्हा ते इंद्रदेव बनले. ज्या क्षणापर्यंत त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केलेच नव्हते, जेव्हापर्यंत त्यांना इंद्रपद प्राप्तच नव्हतं, तेव्हा पण त्यांचं मन दूषितच होतं. पण तेव्हा इतरांना ते दिसण्यासाठी काही अशा मोठ्या चुका नव्हत्याच त्यांच्याकडून. तर जेवढं मोठं पद आहे तेवढ्या आपल्या चुका करण्याची संधी जास्ती वाढते, शक्यता जास्ती वाढते आणि तेवढा आपला धोका जास्ती वाढतो. तर म्हणून याच्यातून आपण एक शिकवण देऊ शकतो, जसं जसं आपल्याला पद मोठं मिळेल तसं तसं आपण अधिक सावध राहायला पाहिजे. आणि जर आपल्याला लक्षात आलं की हे काही जमणार नाहीये मला, तर आपण मग खाली पण येऊ शकतो. आपण नम्रतेने सांगू शकतो की हे पद मला जमणार नाही, कारण या पदावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने माझे खांदे खचले. या जबाबदाऱ्यांना पेलण्यासाठी माझ्या खांद्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये. मला या स्तरावर, या पदावरच्या खालचं पद द्या, त्या पदावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी मी सांभाळू शकतो. तर इंद्रदेव जे आहेत ते देव पण आहेत आणि सर्व देवांचे प्रमुख पण आहेत, आणि इतर जे देव आहेत ते देव आहेत, ते इतर देवांचे प्रमुख नाही आहेत. तर त्यांच्यावर एक सीमित जबाबदारी आहे आणि इंद्रदेवांवर सर्व देवतांची पण जबाबदारी आणि स्वतःच एक डिपार्टमेंट पण आहे. तर इंद्रांना ते नाही जमत आहे, मग इंद्रांनी सांगायला पाहिजे की मला नाही जमत. पण श्रीकृष्णांनी त्यांना स्थान दिलं त्यांच्यावर विश्वास ठेवून. तर त्यांना जर जमत नसेल तर ते सांगू शकतात की माझे खांदे खचतायत थोडे, जबाबदारी भरपूर आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडून भरपूर काही चुका पण होतात. पण इतर देवी देवतांच्या चुका का नाही होत? कारण त्यांच्याकडे कदाचित ती संधी नाहीये. दुसरे कारण जसं मी सांगितलं, त्यांचं पवित्र हृदय पण असू शकतं. पण अनेक वेळा पदच नसतं, जेव्हा आपल्याकडे तशा मान सन्मानच नसतो, तर तेव्हा चुका होत नाही. साधारणतः चुका तेव्हा होतात जेव्हा आपल्याकडे तशा सोयी सुविधा असतात. तर इंद्रांना ते स्थान दिलंय आणि इंद्रांनी प्रामाणिकपणे करतात, चुका करतात, मग श्रीकृष्णांना माफी मागतात. मग जेव्हा श्रीकृष्णांना लक्षात येतं तेव्हा त्यांना दम पण देतात. दिला ना आज दम पूर्ण, अहंकार हो, संयमी राहा. आपल्यासाठी ती शिकवण आहे प्रभूजी, की जेवढं आपल्याला मोठं पद मिळेल तेवढं आपण अधिक संयमी राहायला पाहिजे, तेवढं आपण अनुशासनम केलं पाहिजे. शासनम नाही केलं पाहिजे, अनुशासनम. अनु म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञा लक्षात ठेवून शासन केलं पाहिजे. हरिबोल प्रभूजी. थँक्यू प्रभूजी, खूप छान दृष्टिकोन दिला. थँक्यू. हरिबोल. तर ही आकृतीचा तुमचा जो प्रश्न होता आपण एक मिनिट त्यांना विचारतो. हो प्रभूजी, समाधान झालं. श्री चैतन्य लीला प्रभू. छान दृष्टिकोन छान मिळाला म्हणजे. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, कोणी विचारत होते प्रश्न? हरे कृष्ण. बर, बोला बोला, तुम्ही बोला. हा माताजी. हरे कृष्ण. ढवळीकर माताजी विचारतायत. हो हो हो, दंडवत प्रणाम. मी असं विचारते की आपल्या भागवतांमधून दुसऱ्या अध्यायातून आपल्याला परीक्षित महाराज आणि खटवांग यांनी जीवनाची महती काय आहे आणि परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे त्याच्या मागे त्यांचा कोणता हेतू आहे हे बरोबर जाणलं. पण आमच्यासारखे सामान्य माणसं या हेतूला विसरतात किंवा परमेश्वराच्या हेतूला तडा दिला जातो. तर आता या उज्ज्वल भविष्याबाबत अक्षर अमर जीवन प्राप्त व्हावं म्हणून भगवंताने आपल्याला सातत्याने जागृत केलेलं आहे, हा त्याच्यातून बोध मिळतो. आता हे सगळं जर असेल तर माझा हा प्रश्न थोडासा आउट ऑफ हे वाटतो का बघा आपण, त्याप्रमाणे मला सूचित करा की आता अलीकडे जी देहदान करण्याची पद्धती आहे तर ती कितपत योग्य आहे का अयोग्य आहे किंवा काय, का परमेश्वराचा आपण हेतूच याच्यात. देहदान म्हणजे अवयवदान पण आहे आणि देहदान पण आहे. म्हणजे डोळे फक्त देणं अवयवदान आणि देहदान म्हणजे संपूर्ण देह द्यायचा. तर हे योग्य की अयोग्य, का परमेश्वराच्या हेतूला इथं पण तडा जातोय काय, हे मला थोडं स्पष्ट पाहिजे, कृपया सांगावे. ऐकू येत नाही, आवाज येत नाहीये. हरे कृष्णा, आवाज येत नाहीये. हरे कृष्णा.
परमेश्वर तडा नाहीये. जर आपण नाही. परमेश्वराच्या हेतूला तडा तरी दिसत नाहीये मला. हा हा आपल्याला जर डोळे दिलेत आणि आपण या हा. जगातून गेल्यानंतर त्या हो देहाला आपण काही घेऊन जात नाहीये. हो ते देह तर इथेच राहतंय. तर त्या देहातल्या काही अवयवांनी जर इतरांना काही फायदा होत असेल हम्म. तर देण्यामध्ये एक जी भावना आहे ती आहे की मला परमेश्वराने भरपूर काही दिलं आणि मी जिवंत असताना त्याचा उपयोगही केला. हम्म. मी जेव्हा या देहाला सोडून चाललोय, देह त्याग म्हणतात ना, मृत्यू म्हणजे देह त्याग आहे. हो हो तर देहाला तसाही मी त्याग करणार आहे. तर त्याच्यातून जर काही अवयव मी दिले आणि मला तरी काहीच उपयोग नाहीये, मी तर ते शरीर सोडून चाललोय, तर त्या अवयवांनी जर इतरांना कोणाला काही प्रकाश मिळणार असेल, इतरांना कोणाला काही फायदा होणार असेल, तर देण्यामध्ये मला एक आनंद सौहार्दाची भावना आहे, मैत्रीची भावना आहे, मदत करण्याची भावना दिसते. परमेश्वराच्या हेतूला तर तडा नक्की नाहीये माताजी. अच्छा अच्छा. व्हेरी गुड. चांगलं, छानच. माझ्या मनात असं नाहीये संभ्रम की होता आपण तो. आपल्याला डोळे दिलेत, हा नो प्रॉब्लेम. असं नाहीये की आपल्याला डोळे दिलेत आणि त्या डोळ्यांनी आपण परमेश्वराचं दर्शन घेऊ शकतो आणि आपण जगत असताना परमेश्वराचं दर्शन मिळत असताना ते डोळे इतर कोणाला दिले आणि आता आपण परमेश्वराचं दर्शन घ्यायला अशक्य योग्य नाही. हा नाही, आपली क्षमता गेली ना डोळ्यांमुळे. हो हो. मग तेव्हा परमेश्वराच्या हेतूला तडा जाऊ शकतो. परमेश्वर म्हणते मी तुला डोळे कशासाठी दिले? माझं रूप बघण्यासाठी. मी तुला कान कशासाठी दिले? कथा श्रवणासाठी, नाम जपासाठी. आणि तू ते करणं सोडून, त्याला महत्व सोडून इकडे तिकडे काहीतरी स्वतःचा मोठेपणा दाखवायला दान देतोयस काय डोळे? स्वतःचा आधी भला तर कर. मनुष्य जीवनामध्ये तू जर श्रीकृष्णांप्रती प्रेम आणि आकर्षण निर्माण नाही केलंस तर मग काय करशील? म्हणून वैष्णव मार्गावर, श्रीकृष्णांच्या भक्ती मार्गावर जर आपल्याकडे काही सोयी सुविधा आहेत आणि त्या सोयी सुविधा असताना आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि इतर कोणाला मदत करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामागे भावना असेल की बघा मी किती मोठा माणूस आहे, मी सर्वांना मदत करतो, त्यामध्ये ईश्वराच्या हेतूला तडा जातोय. ज्या डोळ्यांनी परमेश्वराच्या रूपाला अजून आपण छानपणे बघितलंच नाहीये, त्या डोळ्यांना जर आपण जिवंत असताना इतरांना कोणाला तरी दिलं, मग असं वाटतंय की आपल्याला परमेश्वराच्या रूपाची किंमत नाही, आपल्याला परमेश्वराच्या कथेची काही किंमत नाही, म्हणून मग काय काय फरक पडतो, देऊन टाकतो मी. पण मृत्यू झाल्यानंतर, देहत्याग केल्यानंतर जेव्हा आपण कोणाला काही देतोय, तर आपण जिवंत असताना त्या डोळ्यांचा पुरेपूर वापर केला, जिवंत असताना आपण आपल्या कानांचा पुरेपूर वापर केला, आपल्या जिभेचा पुरेपूर वापर केला, श्रीकृष्णांचा प्रसाद स्वीकारला कृतज्ञतेने. आणि हे सगळं करून जर आपण कोणाला अवैध दान दिले, या क्षणी तरी मला त्यामध्ये काही चुकीचं दिसत नाहीये. हा माझा दृष्टिकोन आहे. बरोबर आहे. मला असंच वाटतं. म्हणजे हयात असेपर्यंत परमेश्वराची सेवा प्रत्येक इंद्रियाकडून करावी आणि नंतर ती इंद्रिय दान केली तरी त्यात काही हेतू तडा जात नाही, असंच याचा सार निघेल, नाही का? हो, मला स्वतःला दिसत नाहीये काही. हा हा, बरोबर आहे. अगदी बरोबर. तुमचं शिरसावंद्य. ओके, हरे कृष्ण. छान. थँक्यू. हरी बोल. हा माताजी. हा प्रभूजी, समजा जर आपल्यामध्ये केपेबिलिटीज असतील सेवा करण्याच्या, पण अपराध होईल किंवा जबाबदारीमुळे आपल्याकडून काही अपराध होऊ शकतात, अशा जाणीवेने जर आपण सेवेतून कुचराई केली तर ते कितपत योग्य आहे? याला लहानपणी माझे वडील मला म्हणत होते की तू सायकल चालवायला शिक, आणि मी त्यांना म्हणायचो की पण सायकल चालवता चालवता पडायची भीती वाटते. जर कोणी तुमच्यामधून पण सायकल चालवायला शिकले असेल किंवा मोटरसायकल, स्कूटर, स्कूटी चालवायचा जेव्हा प्रयत्न केला असेल, तेव्हा तुम्हाला पण लक्षात आलं असेल की पहिला प्रश्न येतो की बॅलन्स कसं करणार, आजूबाजूला पडणार नाही का मी गाडीवर? आणि आपल्याला जे शिकवतात ते नेहमी सांगतात, हजारो करोडो लोक स्कूटर चालवत आहेत, हजारो करोडो लोक मोटरसायकल चालवत आहेत, ते का नाही पडत आजूबाजूला? म्हणजे त्याची कला आहे आणि ते शिकण्यासाठी पाहिजे. तसं मी वडिलांना सांगत होतो मी सायकलवर कधीच बसणार नाही कारण मी पडणार, आणि वडील सांगत होते मी तुला शिकवतो, असं नाही की पहिल्याच दिवशीपासून तुला चालवायला, तुझ्या बाजूला उभा राहणार आणि तू जेव्हा पडशील तेव्हा तुला आधार द्यायला मी आहे इथे. तर ते करूनही, माझे वडील माझ्यासोबत असूनही मी कमीत कमी 10 वेळा पडलोय, पण आज मला व्यवस्थित चालवायला येते. म्हणून जर आपण भीती केली, आयुष्यभर आपण सायकल चालवू शकत नाही, आयुष्यभर आपण
मोटरसायकल चालवू शकत नाही, आयुष्यभर आपण स्कूटर चालवू शकत नाही, आयुष्यभर आपण कार पण चालवू शकत नाही. जो व्यक्ती वाहनं चालवता येत नाही तो किती प्रवास करणार माताजी तुम्ही सांगू शकता? बारामतीमध्ये जर तुम्हाला इथून तिथे जायचंय तर किती वेळा तुम्ही चालत जाऊ शकता? अर्धा एक तास लागू म्हणजे शकतो. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करू शकता जर तुम्हाला वाहन चालवता येत नसेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त चालतच जायचं असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काय मिळवणार? बरोबर. नोकरी पण नाही करू शकत, कॉलेजमध्ये शिकवायला नाही जाऊ शकत, बाजारामध्ये भाजी घ्यायला जाऊ शकत नाही, काहीच नाही करू शकत. कारण प्रत्येक ठिकाणी लांब लांब असतं. थोडीच आपलं एक छोटंसं गाव आहे. याचा अर्थ जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर आपल्याला गाडी चालवायला शिकायला लागेल. गाडी चालवायला जर शिकायचं असेल तर शिक्षण घ्यायला लागेल. आणि शिक्षण घेऊनही जर 10 वेळा पडलो तर न रडता पुन्हा एकदा उभं राहायला लागेल आणि विचार करायला लागेल आयुष्यामध्ये काही जरी करायचं असेल तर पडून उभं राहण्याची आपल्यामध्ये तयारी पाहिजे. आणि जर आपण खाली पडण्याची आपल्याला भीती वाटत असेल तर मग आपल्याला स्वीकारायला पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. ना मी शाळेमध्ये शिकायला जाऊ शकतो, ना मी शाळेमध्ये उद्या शिक्षक बनून शिकवायला जाऊ शकतो. मी फक्त घरी बसून टीव्ही बघू शकतो. कारण मला प्रवास करायला काही संधीच नाहीये. चालत चालत मी कुठे फिरणार? म्हणून भीती कधी नाही करायला पाहिजे, पण भीतीमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे की ह्या 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 चुका होऊ शकतात. एक काम करतो, शिकून घेतो. शिकून घ्यायला पाहिजे आपण की सायकल चालवताना कसं नाही पडायचं आणि चुकून पडलो तरी पटकन उभं कसं राहायचं. ओके, नित्य सखी माताजी. येस प्रभूजी, अजून एक प्रश्न छोटासा विचारू. हम्म. प्रभूजी, वामन अवतारात भगवंत स्वतः इंद्रदेवांचे भाऊ होते तथाकथित 6व्या मन्वंतरावेळेस. तर तेव्हा देखील इंद्रांना माहिती होतं की हे भगवंत आहेत. तर मे बी असं असेल का की भगवंतांना ब्रह्माजी किंवा इंद्र यांच्या मधून दाखवून द्यायचं होतं आपल्या सगळ्यांना, म्हणून ते त्यांना अशी बुद्धी देत असतील. श्रीकृष्ण त्या लीलेमध्ये जे येतात ना, इंद्रांना बली महाराजांनी घराबाहेर काढलंय. सर्व देवी देवतांना बली महाराजांनी रस्त्यावर आणलं होतं. खरोखर त्यांना राहायला घर नाही, काही नाही, काही नाही. ही परिस्थिती बघून सर्व देवतांची जी आई आहे तिचं नाव आहे अदिती. अदितीला खूप वाईट वाटलं आणि अदितींनी प्रार्थना केली. तर वामन अवतार जो आहे तो इंद्रदेवांच्या प्रार्थनेमुळे नाहीये. इंद्रदेवांना चांगला धडा मिळाला तिथे. बली महाराजांनी बरोबर त्यांना एक चांगली ट्रीटमेंट दिली. पण त्यांची आई अदिती आहे, आईला ते सहन नाही झालं आणि म्हणून अदिती यांनी कश्यप ऋषींना सांगितलं की मला माझ्या मुलांचे हाल बघत नाहीत. हे सर्व जे देवता आहेत हे सर्व अदितीचे मुलं आहेत ना, आणि सर्व दानव आहेत हे दितीचे मुलं आहेत, म्हणून त्यांना दैत्य म्हणतात. तर दितीचे मुलं दैत्य आणि अदितीचे मुलं आदित्य. तर हे जे सर्व देव आहेत हे सगळे अदितीचे मुलं आहेत. तर त्या सर्व मुलांचे हे हाल बघून घराबाहेर त्यांना काढलंय, त्यांना खायला जागा नाही, राहायला जागा नाही, ही बघून अदितीला, आईला नेहमी वाईट वाटतं. आईंनी विष्णूंना प्रार्थना केली माझ्या मुलांचे हाल होत आहेत, कृपया तुम्ही मदत करा म्हणून. म्हणून अदितीच्या पोटी वामनदेव आले. तर ते इंद्रांच्या जन्मानंतर आले म्हणून ते अनुज झाले. जसं लक्ष्मण आहेत त्यांचं नाव आहे रामानुज, रामाचे अनुज, तसं वामनदेवांचं नाव आहे इंद्रानुज. इंद्राचे अनुज, इंद्राचे लहान भाऊ म्हणजे वामनदेव. पण वामनदेव तिथे इंद्रांना मदत करण्यासाठी नाही आले, अदिती मातेच्या प्रार्थनांना प्रतिसाद देऊन आले. त्याच्यामध्ये इंद्रदेवांचं मोठं स्थान नाही, तिथे अदितीची प्रार्थना आहे. ओके, नित्य सखी माताजी. येस प्रभूजी, येस, थँक्यू. हरी बोल. चालेल, हरे कृष्ण. कमलप्रिया माताजींनी हात वर केलाय, झाले 10 मिनिटं झालेत. येस माताजी. धन्यवाद प्रभूजी. मला एक प्रश्न असा होता, गाभा आणि आकृतीबद्दलचे आपलं आज डिस्कशन झालं त्याच्याबद्दल, की कधी कधी आपण म्हणतो गाभ्यामध्येच सगळं आहे, म्हणजे आकृती कितीही चांगली असली आणि गाभ्यामध्ये काही नसलं तर त्याला काही, त्या कृतीला काही अर्थ उरत नाही. तर माझा प्रश्न असा होता की कधी कधी असं होतं की गाभा म्हणजे आपला जो कॉन्शियसनेस आहे तो चांगला असतो, पण ते प्रेझेंटेशन किंवा आकृती कधी कधी अनकॉन्शियसली चुकते आणि त्याच्यामुळे मग हे होतात, म्हणजे गैरसमज, किंवा जसं की काही एक्झाम्पल्स देऊ शकते की रूपा गोस्वामी
आणि ते जे एक वैष्णव होते ज्यांच्याकडे ते रूप गोस्वामी कुठल्या तरी लीलेमध्ये मग्न होते, म्हणजे मेडिटेशन मध्ये, आणि त्याच्यामुळे ते हसतात आणि मग ते कुठले वैष्णव ऑफेंड होतात. तर त्याच्यामुळे त्यांची तो ऑफेन्स वैष्णव अपराध झाल्यामुळे त्यांची जी मग्नता असते किंवा ती जी समाधी लागलेली असते ती खंडित होते. म्हणजे त्यांचा गाभा, त्यांचं जे इंटेन्शन होतं ते शुद्धच होतं, परंतु प्रेझेंटेशन किंवा मला माहिती नाही म्हणजे त्याला प्रेझेंटेशन म्हणायचं का आणखी काय, आणखी आपण वृत्रासुराच्या गोष्टीमध्ये सुद्धा साधारण मला असं साम्य दिसलं की त्यांच्या आधीच्या आयुष्यामध्ये चित्रकेतू महाराज जेव्हा स्माईल करतात शिवजींकडे बघून, तेव्हा पुन्हा असाच गैरसमज होतो आणि पार्वती देवी त्यांना शाप देतात. तर मला असं वाटत होतं की म्हणजे गाभा तर महत्वाचा आहेच, आणि समजा म्हणजे गाभा जर शुद्ध असेल तरी सुद्धा रिॲक्शन कशी काय मग मिळते अशा केसमध्ये, जस्ट बिकॉज आकृती इज नॉट करेक्ट. ओके, मग याचा दृष्टिकोन हा आहे की हा जो आदर्शवाद आहे की आकृती पण परफेक्ट, आकृती पण सुयोग्य आणि गाभा पण सुयोग्य, हा खूप मोठा आदर्शवाद आहे. हा आदर्शवाद वैकुंठामध्ये प्राप्त होतो. वैकुंठामध्ये कधी काही चुका होत नाही, बाह्य पद्धतीने पण कधी चुका होत नाहीत आणि आतमधून पण चुका होत नाहीत. ऍक्च्युअली भक्ती रसामृत सिंधूमध्ये एक उदाहरण आता आठवलं मला. भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामी सांगतात की वृंदावनामध्ये कधी कधी जेव्हा श्रीकृष्ण बासुरी वाजवतात तेव्हा श्रीकृष्णांच्या बासुरीने प्रभावित होऊन काही गोपी बैलाचं दूध काढण्यासाठी जातात. तर गायींचं दूध काढायला पाहिजे पण त्यांना ते भानच नाही राहत की हा बैल आहे की गाय आहे, आणि बैलाचं दूध काढण्याचा प्रयत्न करतात. तर तिथे प्रभुपाद लिहितात की आध्यात्मिक जगतामध्ये सर्वोच्च चेतना असणाऱ्या गोपी आहेत, त्यांच्याकडून पण बाह्य रूपाने, बाह्य दृष्टीने एक चूक होते. बैलाचं दूध कसं काढणार तुम्ही? पण त्यामागे भावना काय आहे की श्रीकृष्णांची बासुरी ऐकून पूर्णपणे भाव विभोर झालेत आणि त्यामुळे ही जी चूक आहे याची अवहेलना नाही होत, या चुकीची स्तुती होते. काय चूक आहे ही, कसली चूक आहे ही, काय स्तरावरची चूक आहे? म्हणून बाह्य आकृतीच्या ज्या चुकी आहेत त्या जर वैकुंठामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये गोपींकडून पण होत आहेत, मग आपल्याकडून पण होणारच आहेत. पण फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे, जर त्याच्यामध्ये गाभा योग्य असेल तर श्रीकृष्ण आपल्याला वाचवतील. जसं वृत्रासुराचे तुम्ही उदाहरण दिलं, चित्रकेतू महाराज हे त्या जन्मी योग्य भक्त होते आणि त्यांना शाप मिळाला. पण गमतीची गोष्ट आहे, शरीर बदललं पण स्मृती नाही बदलली. साधारणतः आपण जेव्हा शरीर बदलतो तेव्हा आपली स्मृती बदलते, गेल्या जन्मीचं मला काहीच आठवत नाहीये. पण वृत्रासुराला नंतर एका राक्षसाचा जन्म मिळालाय, राक्षसाचं शरीर मिळालंय, पण पूर्वजन्मीची स्मृती कशी काय? भरत महाराज आहेत, भरत महाराजांकडून पण चूक झाली, पण भरत महाराजांची स्मृती कशी काय राहिली? तर ही गमतीची गोष्ट आहे की इंद्रद्युम्न महाराज आहेत, इंद्रद्युम्न महाराज पण त्यांच्याकडून चूक झाली अगस्त्य ऋषी कडून. आणि मग त्यांना गजेंद्राचा जन्म मिळाला पुढच्या जन्मी. तर ते जन्म जेव्हा बदलतो तेव्हा स्मृती बदलते. तर जेव्हा श्रीकृष्ण आपलं रक्षण करतात, कशाचं रक्षण करतात? तर आत्मा बदलला नाही, आत्म्याची पण नाहीच आहोत. श्रीकृष्ण म्हणतात मी तुझी रक्षा करेन. तुझी रक्षा करेन म्हणजे माझ्या शरीराची रक्षा नाही करणार, माझ्या चेतनेची रक्षा करतील, आत्म्याची रक्षा करतील, माझ्या दृष्टिकोनाची रक्षा करतील. आणि ते आपण बघतो इंद्रद्युम्न महाराजांची हत्तीला कुठल्या प्रार्थना येतात विष्णूंसाठी? चित्रकेतू महाराजांची चेतना त्या वृत्रासुराच्या राक्षसाच्या शरीरामध्ये पण राहिली. म्हणजे गाभा जेव्हा असतो, चुका तर होणारच आहेत, गोपींकडून पण चुका झाल्यात. त्यांना कदाचित कोणीतरी ओरडलं पण असेल, अरे बैलाचं दूध काढतं, काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? पण त्या चुकांची स्तुती होते, वृत्रासुराची स्तुती होते, गजेंद्राची स्तुती होते. म्हणून जसं तुम्ही स्वतः पण म्हणाल्या, गाभा खूप महत्वाचा आहे आणि गाभा जेव्हा योग्य असतो, जरी बाह्य चूक झाली आणि त्याच्यासाठी 10 लोक आपल्याला काही बोलले, श्रीकृष्ण आपली चेतना सांभाळून ठेवतात आणि आपली भक्ती पुढे चालत राहते.
तर ते महत्वाचं आहे. पण समजा आपली आकृती एकदम सुयोग्य असेल, आकृती एकदम खूप छान असेल, पण त्यामध्ये गाभा जर नसेल तर मग श्रीकृष्णाने पण दम दिलाय आज. म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे की गाभा जर असेल, आकृती जरी चुकलं तरी श्रीकृष्ण आपली रक्षा करतात. श्रीकृष्ण आपल्याला दम नाही देत. ते आपलं आहे. दोघांमधून कुठेतरी चूक होणार. गाभ्याची चूक करण्यापेक्षा आकृतीमध्ये चूक करून श्रीकृष्णांचं संरक्षण स्वीकारणं जरा योग्य वाटतं. हा दृष्टिकोन मला तरी दिसतोय. तुम्हाला काही म्हणायचं याच्यावर? नाही प्रभूजी, छान, एकदम समाधानकारक उत्तर मिळालं. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. घनश्याम प्रभू, तुमचा शेवटचा प्रश्न. ओके, ठीक आहे प्रभूजी. माझा बोला. कालच्या विषयावरती प्रश्न आहे प्रभूजी. ओके. आवाज येतो का माझा? होय होय. तर आपण जे काही विचार करतो तर ते आपण मनाने करतो का बुद्धीने करतो, हे कसं ओळखायचं? मनाने करतो. जिथे जिथे अनंत विचार येत आहेत, हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू का, तिथे मन आहे. आणि बुद्धी कुठे आहे? बुद्धी म्हणजे त्याला आपण दोन विचार मांडणार बुद्धी समोर, आणि बुद्धी त्याच्यामधले एक निवडणार. जिथे निवडण्याची प्रक्रिया आहे तिथे बुद्धी आहे, आणि जिथे मांडण्याची प्रक्रिया आहे ते मन आहे. मनाचं काम आहे मांडणं. असं करू का, नाही मग याला असं करतो, नाही असं करतो. जिथे पर्याय देण्याचं कार्य आहे ते मनाचं कार्य आहे. आणि जिथे अमुक अमुक पर्यायांमधून 2, 3, 1000, 4000, 50,000 पर्यायातून एक पर्याय निवडण्याचं काम आहे ते बुद्धीचं काम आहे. मग जिथे तुम्हाला 1000 पर्याय सुचतायत, समजायला पाहिजे माझी बुद्धी झोपलेली आहे, माझं मन सक्रिय आहे. आणि जिथे त्या सर्व पर्यायामधून तुम्ही एक योग्य पर्याय निवडताय, नाही हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, जेव्हा निवडण्याची प्रक्रिया करताय तेव्हा तिथे तुम्हाला समजायला पाहिजे इथे माझं मन सक्रिय नाही आहे, इथे माझं आता बुद्धी जागी झाली, इथे माझी बुद्धी जागृत झाली. ओके प्रभूजी, धन्यवाद. चालेल. धन्यवाद. हरे कृष्ण. आपण इथे भगवंतांना प्रार्थना अर्पण करूया. या हरिनाम सप्ताहामुळे आपण सर्वजण एकत्र येतोय आणि जप करण्याचा प्रयत्न करतोय. अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. उत्साहाने उद्या पण 6 ते 7 आपण जप करूया, नंतर श्री चैतन्य लीला प्रभूंकडून ऐकूया, आणि परवा आपण मोहनचंद्र प्रभूंकडून पण ऐकणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर्व भक्तांचे. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव की जय. जय निताय गौर प्रेमानंद. हरी बोल.